म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेली महाजनकीची सगळी कागदपत्र हं, तुकाराम महाराज इंद्रायणीमध्ये बुडवून टाकतात. हं. केवढा मोठा चमत्कार आहे हा. ज्ञानेश्वरीचं पारायण, हो, हो. तुकाराम महाराजांच्या गाथेचं पारायण, हो. या ग्रंथांवरती लोकांनी इतकं प्रेम केलं. हं, हे का केलं? तर मला वाटतं त्या पाठीमागं संतांचं जगणं आहे. चांगल्या भाषणांना ते मला घेऊन गेले. चांगल्या लेखकांसोबत त्यांनी माझी ओळख करून दिली. यांना ऐकलं पाहिजे, यांना वाचलं पाहिजे, हे कीर्तन तू ऐकलं पाहिजे, हे प्रवचन तू ऐकलं पाहिजे, हा अभंग तू समजून घेतला पाहिजे. हे जे त्यांनी दिलं, मला वाटतं ते खूप छान होतं. मी नेहमी म्हणतो, शेतकऱ्याचं कर्ज माफ करणारं पहिलं गव्हर्नमेंट जर कोण असेल तर जगद्गुरु तुकाराम महाराज. तुम्ही अलीकडच्या काळातले कोणतेही मोठे कीर्तनकार पहा, कमालीचं ऑब्झर्वेशन. त्याच्यावर मी एक वाक्य लिहिलं होतं, नो वन्स मोर, नो रिटेक फॉर एनी मोमेंट, सो कीप्स नाही. आयुष्याच्या चित्रपटाला रिटेक नाही, आयुष्याच्या गाण्याला वन्स मोर. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे ऋतुराज पंडित आणि आज आपल्या नाटक अपडेट्स निर्मित नव्या कोऱ्या पॉडकास्ट शोमध्ये एक असे गेस्ट आलेले आहेत ज्यांना ऐकण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र कायम आतुर असतो. मित्रांनो, आज आपल्या बरोबर आहेत प्रसिद्ध कवी, लेखक, प्रवचनकार, कीर्तनकार, आपल्या सर्वांचे लाडके गणेश शिंदे सर. सर, तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आमच्या शोवर. थँक्यू. ऍक्च्युली खरंच म्हणजे मी सरांना, माझी अशी इच्छा होती बऱ्याच दिवसापासून की सरांना आपल्या शोवरती इन्व्हाइट करूया आणि मी सरांना कंटिन्युअसली मेसेज करायचो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सरांचा शो पण चालू आहे मोगरा फुलला नावाचा, आणि त्यांची व्याख्यानं चालू असतात, महाराष्ट्रभर दौरे चालू असतात, आणि अशा या सगळ्या बिझी स्केड्यूलमध्ये सुद्धा सरांनी वेळ काढून इथे सर आले आपल्या शोसाठी. तर त्यासाठी सर मनापासून आभार तुमचे आमच्या संपूर्ण टीमकडून. सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही तुमची व्याख्यानं, तुमच्या कविता, कीर्तन, प्रवचन या सगळ्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रभर, देशभर प्रबोधन करतायत. पण तुम्हाला जेव्हा मोटिवेशनची गरज भासते किंवा तुम्हाला जेव्हा असं वाटतं की अरे आता मोटिवेशनची आवश्यकता आहे, तर तुम्हाला प्रेरणा कुठून मिळते? खरं तर आपण सगळीजण सामान्य माणसं आहोत. मी फक्त काही गोष्टी व्यासपीठावरनं, स्टेजवरनं लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. पण आपल्याला प्रत्येकाला कधी ना कधी मोटिवेशनची गरज लागते. हं. अगदी मला सुद्धा अनेक गोष्टींमध्ये असं वाटतं की नाही अरे, त्यावेळेस मला वाटतं अशी अनेक माध्यमं आपल्या समोर आहेत, की जिथे आपण डोकावून जर पाहिलं तर तुम्ही मोटिव्हेट होऊ शकाल. हं, ज्यावेळेस असं वाटतं की सगळा संघर्ष आयुष्यात सुरू आहे आणि आता काय करायचं? मला वाटतं त्यावेळेस आपण शिवचरित्र वाचावं. हं. म्हणजे आग्र्यावरून सुटका हे प्रकरण जर आपण वाचलं, हं, तर मला वाटत नाही की काही वेगळ्या मोटिव्हेशनची गरज आहे. बरोबर. आजूबाजूला सगळं शत्रूचं सैन्य उभं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये छत्रपतींना आग्र्यामधनं निघायचंय. काय परिस्थिती असेल? त्यावेळेस संदेश वहनाची आज जशी साधनं उपलब्ध आहेत, तशी साधनांची उपलब्धता नव्हती. बरोबर. बरं, सगळीकडे शत्रू असा डोळे फाडून आपल्याकडे हो, पाहतोय आणि हो. त्यातून निघायचंय. तरी सुद्धा कोणताही संयम ढासळू न देता छत्रपती ज्या पद्धतीनं तिथून निघतात हं, हं, हं. आणि इकडे मिर्झा राजेंना 23 किल्ले देऊन ते आग्र्याला आलेले होते बरोबर. आणि पुन्हा स्वराज्य ज्या पद्धतीनं उभं करतात, मला वाटतं हे आपल्यासाठी फार मोठं मोटिवेशन आहे. हं, ज्या वेळेस असं वाटेल की हे सगळं माझ्याच वाट्याला का? ही सगळी दुःखच माझ्या वाट्याला का? किंवा मी एवढं सगळं करतोय आणि मग देव मलाच ही संकट का देतोय? त्यावेळेस मला वाटतं भगवान श्रीकृष्णाकडे बघा, हं. की जन्माला येण्याच्या अगोदरपासून संकट सुरू होतं. लोकं हो, वाट बघत हो, होती, हो. कधी कृष्ण जन्माला येतोय आणि आपण भगवंताला मारतोय. जन्माच्या आधीपासून झालेली ही सगळी दुःखांची सुरुवात हो, अगदी स्वतः उभी केलेली द्वारका अशी डोळ्यात देखत बुडताना बघावी हो. लागली. आणि एवढं सगळं असून सुद्धा कृष्ण कुठेही दुःख व्यक्त करत नाही. बरोबर. किंवा ज्यावेळेस असं आपल्याला वाटेल, की अरे आत्ता सगळं हाताशी आलं होतं आणि लगेच सगळं निघून गेलं आणि मग आपण खचून जायला होतो, की अरे हं, खूप हं. प्रयत्न केलते हं, आणि हं. सगळं आता संपतंय. मला वाटतं प्रभू रामचंद्रांना आपण अभ्यासलं पाहिजे, वाचलं पाहिजे. उद्या तर अयोध्येचा राजा बनायचं होतं, गादीवरती बसायचं होतं आणि आदल्या दिवशी वडिलांनी सांगितलं, बरं. की भरताला गादी आणि रामाला वनवास. मला वाटतं असे अनेक प्रसंग आहेत, की जे तुम्हाला सातत्यानं मोटिव्हेट करत राहतात. हं. आणि रोजच्या जीवनात जर तुम्ही म्हणाल, तर रोज आपण लोकांमध्ये असतो. रोज अनेक लोकं तुम्हाला सातत्यानं भेटत असतात. मी काल परवाचा प्रसंग सांगेल. मी एका छोट्याशा गावात गेलो होतो. हं. सगळी 5वी ते 10वीतली मुलं-मुली होती बरं. आणि त्यांच्याशी मी बोलत होतो, संवाद साधत होतो आणि जाताना एक मुलगा मला भेटायला आला. त्याचं दप्तर वगैरे असं खांद्यावर टाकलेलं. जवळ हं, आला हं. आणि म्हटला, "सर, मी फौजी होणार आहे, सैनिक होणार आहे अच्छा. आणि मी सैनिक झालं की तुम्हाला भेटायला येईल." वाह! खेड्यापाड्यातली, गावातली
सामान्य कुटुंबातली मुलं ज्यावेळेस असं भेटायला येतात, तुमच्याशी त्यांची स्वप्न शेअर करतात, मला वाटतं ते आपल्याला अधिक मोटिव्हेट करतात बोलण्यासाठी, हं, हं, लोकांपर्यंत हं. पोहोचण्यासाठी. हेच माझं मोटिव्हेशन आहे. अच्छा. सर, तुम्ही ज्याप्रमाणे म्हणालात, की तुम्ही आता महाराष्ट्रभर जेव्हा फिरतात, विद्यार्थ्यांना भेटता आणि तुमची व्याख्यानं ऐकून प्रत्येकांना प्रेरणा मिळते. पण समाजामध्ये अशी मुलं असतात, की जी लाइक मोटिव्हेशनसाठी म्हणजे ऐकतात व्याख्यानं आणि नंतर सकाळी पुन्हा उठून त्यांचं जे दैनंदिन शेड्यूल असतं ते आळस वगैरे, मग ते आळशी तसेच असतात. मग अशा आळशी लोकांसाठी तुम्ही काय सांगाल म्हणजे? खरं तर तो एक वेळ असते, की हं. त्यावेळेस तुम्ही भारावून जाता. हं, हं. म्हणजे कुठल्याही आय-ए-एस, आय-पी-एस ऑफिसरचं जर भाषण ऐकलं, हं. तर तिथं उपस्थित सगळ्या विद्यार्थ्यांना वाटायला लागतं, की की आपण आपण पण आय-एस आय-ए-एस झालं पाहिजे, बरोबर. आपण पण आय-पी-एस झालं पाहिजे. आणि दुसऱ्या दिवशी परत त्यातले निम्मे जण ते विसरून जातात. त्यातले हं, काहीच जण तयारीला लागतात. काही हं. जण त्यात सातत्य ठेवतात आणि त्यातला कुणीतरी एखादाच यशस्वी होतो. मोटिव्हेट करत राहावं. त्यातून ज्याला जे घ्यायचंय तो ते शिकत राहील आणि मला वाटतं ही प्रोसेस सातत्यानं व्हायला हवी. हं. सातत्यानं मुलांपर्यंत पोहोचवायला हवं. त्यांना एखाद्या गोष्टीसाठी मोटिव्हेट करायला हवं. शेवटी प्रत्येक माणूस हे एक स्वतंत्र व्यक्तित्व आहे. हं, हं. त्याचं व्यक्तिमत्व वेगळं आहे. त्याच्या बरोबर. स्ट्रेंथ वेगळ्या आहेत. त्याचे वीकनेस वेगळे आहेत. त्याच्या आजूबाजूची सामाजिक, भौतिक, भौगोलिक, राजकीय, आर्थिक सगळी हं. परिस्थिती वेगळी आहे हं, हं. आणि माणूस त्या परिस्थितीनुसार घडत जात असतो. बरोबर. त्यामुळं आज ऐकलंय, उद्या ती विसरली हे चालत राहणार आहे. आपण हां. आपलं काम करत राहावं. उद्या दुसरं कुणीतरी त्याला चांगलं सांगणारं भेटेल. त्यातून तो काहीतरी शिकेल. ही एक प्रोसेस आहे आणि मला वाटतं ती जाते पुढे. अच्छा. म्हणजे मोटिव्हेशनपेक्षा जास्त डिसिप्लिन मॅटर करते. शिस्त अगदी जास्त मी महत्वाची. म्हणेल, की तुमच्या सवयी म्हणजे मोटिव्हेशन हे तुम्हाला ठराविक काळासाठी हं. मार्ग दाखवू शकेल. पण तुमची शिस्त, तुमच्या सवयी ह्या तुमच्यावरती अधिराज्य गाजवत असतात. बरोबर. म्हणजे तुमच्या सवयी ठरवतात, की तुम्हाला नेमकं कुठे घेऊन जायचं. हं. तुमच्या सवयी जर चांगल्या असतील, तर त्या तुम्हाला एका चांगल्या वळणाकडे घेऊन जाऊ शकतात. चांगल्या सवयी लागण्यासाठी मोटिव्हेशन गरजेचं आहे. परंतु बरोबर, त्या चांगल्या सवयींमध्ये सातत्य ठेवणं ही मात्र आपली जबाबदारी आहे. बरोबर. तर तुमचं एक म्हणजे कॉलेज, शिक्षण झाल्यानंतर किंवा तुम्ही कविता वगैरे लिहायला कधीपासून लागलात? की असं काय लहानपणापासूनच ठरवून आवडतं? कविता वगैरे लिहायला लागलो नाही. कॉलेजमध्ये सगळेच कवी असतात. एरवी हिरवं दिसणाराही कॉलेजला आल्यानंतर अचानक गुलाबी दिसायला लागतो. बरोबर. आणि मग सगळे कविता करायला लागतात. कुणाच्या कविता मागच्या पानांवर राहतात, हं, कुणाच्या हं, हं. पुढे येतात. बरोबर. मी असं ठरवून वगैरे कवी किंवा मी फार मोठा कवी नाहीये. मी काही मोजक्या कविता माझ्या आयुष्यात लिहिल्यात हं. आणि त्यातली "काय सांगू राणी मला गाव हो. सुटेना" ही कविता प्रचंड लोकप्रिय. सोशल मीडियामुळे खरं तर व्हायरल झाली. हं, हं, हं. नंतर ती चित्रपटात आली आणि हं. आता पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आली. वॉव! ती लोकांना त्यांची वाटली म्हणजे बरोबर. म्हणजे सगळ्यांनाच ग्रामीण भागात जो माणूस राहिलेला आहे, हं, ज्यानं हं. गाव जवळून बघितलंय, त्या त्यांना प्रत्येकाला वाटतं, की "अरे, हे मी जगलोय बरं का." बरोबर, बरोबर. म्हणून ती लोकांपर्यंत पोहोचू शकली. असं मी काय फार मोठा कवी आहे, असं मला वाटत नाही. नाही पण ही कविता लिहिताना म्हणजे थॉट तुमच्या डोक्यात कसं म्हणजे कुठं सुचलं ते किंवा असंच काहीतरी पाहिलं म्हणून ऑब्झर्वेशन असं अ, किंवा तो तुम्हाला आठवतंय कुठे बसून लिहिली कविता? मला बस. आठवतंय आजही. तो काळ असा होता, की आम्ही खेड्यातनं पुण्यात शिकायला आलो अच्छा. आणि तो जो ट्रिमेंडस चेंज होता ग्रामीण भागातनं थेट हं, पुण्यामध्ये हं, येणं हं, हं. बरोबर. आणि त्यावेळेस गावाकडच्या ज्या आठवणी होत्या, त्या सातत्यानं खुणावत होत्या हं, हं. आणि गावात खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत, की ज्याच्यावरती आपलं प्रेम असतं बरोबर. आणि इथं आल्यानंतर कळतं, की अरे, आपण किती गोष्टींमध्ये मागे आहोत. इथं शिक्षणाच्या एवढ्या सुविधा हं, आहेत, हं, त्या हं. आपल्याकडे नाहीत उपलब्ध. इथं सामान्य माणसाला म्हणजे अगदी मनोरंजनापासून हं. किंवा अनेक अनेक गोष्टी इथं उपलब्ध आहेत. ती उपलब्धता कदाचित गावाकडे नाहीये. खेड्यात नाहीये आजही. बरोबर. आणि मग काही गोष्टी चांगल्या आहेत, तर काही गोष्टी वाईट आहेत. हं. तर ह्या गोष्टींचा मेळ घालताना मनात जी आंदोलनं उभी राहतात, हं, हं. त्यातून ते सुचलंय आणि लिहिलंय त्याच्यावर ओळी. अप्रतिम सर. त्या कवितेतला प्रत्येक शब्द आणि वाक्य असं म्हणजे रिलेटेबल आहे. ते खूप जवळ तुम्ही जसं म्हणाल, की गावात राहिलेल्या किंवा गाव अनुभवलेल्या प्रत्येकाला प्रत्येक वाक्य असं जवळचं वाटतं. जवळचं. खरंच आणि म्हणजे ते बॉयज 4 मध्ये नंतर बॉईज घेतली 4 मध्ये ऑब्झर्व्हन्स. नंतर ते आलं. पण त्याआधीच ती खूप पोहोचली होती पोहोचलं. सगळ्यांपर्यंतच. तुमचा असा एखादा किस्सा जो तुम्ही आत्तापर्यंत कधी कुठे पॉडकास्टमध्ये किंवा व्याख्यानामध्ये नाही सांगितला, तो म्हणजे अ, लक्षात राहील असा किस्सा? अशा अनेक किस्से आहेत, की जे काही आपण सगळेच भाषणांमध्ये सांगत नाही किंवा ते हं, हं, सांगणंही हं. होत नाही. अच्छा. प्रसंगानुरूप ज्या गोष्टी बरोबर. येतात अनुभवातल्या, हं, त्या हं, गोष्टी हं. आपण तिथे मांडायचा प्रयत्न करत असतो. मला आज असं आठवतंय, म्हणजे शाळेत जेव्हा होतो आम्ही, हं. इंबी म्हणून एक छोटंसं गाव आहे अच्छा. श्रीगोंदा तालुक्यात. बरं. तिथे माझा जन्म झाला आणि तिथे आम्ही शिकत होतो. माझे वडील तिथे शाळेवरती शिक्षक म्हणून काम करत ओके. होते आणि म्हणून आमचं लहानपण त्या गावामध्ये बऱ्यापैकी हं, गेलं. हं.
तर मराठी शाळेत असताना एक आमच्या वर्गातला एक उन्हाळ पोरगा होता जरा. तो हं. शाळा फार बुडवायचा. बरं. शाळेतच यायचा नाही. हां. आणि गावात कुठे लग्न असेल की तो तिथं जाणार. गावात कुठे काही समारंभ असेल की दिवसभर तिथंच थांबणार. पण शाळेत काही यायचा नाही. हं. आणि एकदा आमच्या बाईंनी आम्हाला सांगितलं, की "अरे, तो आज शाळेत आलेला नाहीये." हं, तेव्हा हं. कुणीतरी सांगितलं, की "अमुक-अमुक एका लग्नात तो दिसला आत्ता." तर ते बाईंनी आम्हाला सांगितलं, "जा त्याला पकडून घेऊन या." आम्ही असे शूरवीर सारखे त्याला पकडायला निघालो 4 जण. हां. तो त्या लग्नातनं जो पळत सुटला आणि जवळ-जवळ तो 10-12 किलोमीटर पळत गावाच्या बाहेर विसापूर म्हणून तलाव आहे तिथे. हं, हं. त्या तलावाच्या दिशेनं तो गेला. आम्ही 3री-4थीत शिकत होतो. आम्हाला बाईंनी सांगितलंय त्याला पकडून आणा. हं. आम्ही ते आवेशात त्याला जे पकडायला गेलो. शाळा सुटली. संध्याकाळचे 7:00-7:30 वाजले. हं. म्हणजे त्याला शोधायच्या नादात आम्ही हारून गेलो. आणि मग घरी आल्यानंतर ज्या पद्धतीनं आमचं घरात स्वागत झालं आणि दुसऱ्या दिवशी बाईंनी ज्या पद्धतीनं आम्हाला शाळेत मला कायम हा प्रसंग आठवतो, की बाबा ते लहानपणीचे दिवस फार बरोबर. वेगळे असतात. कुणाला तरी शोधण्याच्या नादात आपण हारून जातो. ठरून जातो. आणि हे वाक्य खूप मोठं आहे ॲक्चुअली, की नंतर आयुष्यात पण आपण काहीतरी शोधण्याच्या ह्याच्यामध्ये स्वतः हरवून जातो. स्वतः हारून जातो आपण. जसं की म्हणजे तरुण मुलं आमच्यासारखी, की खूप मोठी-मोठी स्वप्न असतात आणि मग शहरात आल्यानंतर कधीतरी असं कळतं, की अरे आत्ता आपणच हरवलोय, की आपणच आपण हारून घरी कधी म्हणजे आता आम्ही जसं घरापासून लांब राहतो. तर असं बाबांबरोबर, आईबरोबर बोलणं देखील होत नाही किंवा बोलत नाही रोज. तर ते कधी-कधी वाटतं, की अरे आपण एकटे पडलोय किंवा मग नात्यांपासून खूप लांब जातोय का? कशासाठी? तर अँबिशन्स, स्वप्न वगैरे. ते तुमचं वाक्य खरंच खूप डीप आहे या बाबतीमध्ये. त्याला लागूनच, की यश म्हणजे यशाच्या पाठीमागे आपण सगळेच धावतो. प्रत्येकाला यशस्वी व्हायचंय आणि मला असं वाटतं, की कोविड नंतर आपण सगळेच बरंच जग बदललंय. खूप वाढल्यात लोकांच्या. पूर्वी जसं कोविडच्या आधी एवढं नव्हतं, डिजिटल नव्हतं जग. तर एकमेकांची गरज होती, एकमेकांची ओढ होती. पण तर मग यशाच्या पाठीमागे धावताना तुमची यशाची व्याख्या काय? तुम्हाला काय वाटतं यश म्हणजे काय? काय मिळवलं म्हणजे मी यशस्वी झालो? आपण एखादी गोष्ट मिळवणं हे मला वाटतं आयुष्यातलं एक छोटं ध्येय असतं. अच्छा. म्हणजे लहानपणी असताना आपल्याला वाटतं, की ही गोष्ट मला मिळायला हवी. हं, हं. थोडंसं मोठं झालं, की मग ती मिळायला हवी. बरोबर. त्या छोट्या-छोट्या गोष्टी मिळवणं ही आयुष्यातली छोटी-छोटी ध्येय असू शकतात. हं. मुळात जगणं हेच ध्येय असलं पाहिजे, की आपण जगावं छान. जगावं. हे आपलं ध्येय असलं पाहिजे. हं. आणि राहिलं यशाची व्याख्या प्रत्येकाची वेगळी आहे. अच्छा. मी नेहमी म्हणतो, की आपल्याला हेवा वाटला पाहिजे. हं, हं. तुकाराम महाराज जायला निघाले आणि कुणीतरी विचारलं, "तुकोबा काय मिळालं तुम्हाला तुमच्या आयुष्यात?" हां. तुकाराम महाराज म्हटले, "कौतुक वाटे झाली या वेचाची." जगाला काय वाटतंय मला माहित नाही. पण आमचं आम्ही जे जगलो ना, आमचं आम्हाला कौतुक वाटतंय. आयुष्याच्या संध्याकाळी असं वाटायला नको, की "अरे च्छा, आपण काय जगलो." बरोबर. आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. आपण आपल्या मस्तीत, आपण आपल्या धुंदीत जगावं. हं. बरोबर. पण मला असं वाटतं, की ते समाधान वाटणं किंवा आधी आपल्याला आपल्या आयुष्याचं किंवा आपण ज्या गोष्टी मिळवल्यात किंवा जे आपण करतोय त्याचं समाधान वाटणं आणि त्यानंतर मग कौतुक वाटणं. अगदी, अगदी. बरोबर. पण हल्ली आमच्या जनरेशनला जो प्रॉब्लेम येतो मुळात, की आम्ही Instagramवरती एक रील बघितलं तरी तो कॉम्प्लेक्स येतो आणि असं वाटतं, की अरे आपण काही नाही करत आहोत. मग ते डिप्रेशनचं फिलिंग. सो मग समाधानच नाहीये, तर मग कौतुकाची आम्ही खूप दूर येतो म्हणजे कौतुक वाटण्याचं स्वतःबद्दल. सो ती पॉझिटिव्हिटी तुम्ही जसं म्हणालात, की पुस्तकं किंवा चरित्र वाचून आपल्याला मिळते. मग तुम्ही जेव्हा या वेगवेगळ्या मुलांना, तरुणांना भेटता, तेव्हा तुम्ही ऑब्झर्व्ह केलंय का हे? त्यांचे प्रॉब्लेम्स काय असतात मेजर? की ते काय त्यांच्या अडचणी काय असतात जेव्हा ते तुम्हाला तुमच्यासोबत बोलतात? अ, हल्ली आपण पाहतो तुम्ही सोशल मीडियाचा उल्लेख केला हं, हं. Instaला वगैरे. हं, हं. आता 30 सेकंदावरती येऊन ठेपलंय. हो, 30 सेकंदात तुम्हाला नाही आवडलं, की तुम्ही ते स्क्रोल करता. हो, इतकं फास्ट झालंय सगळं. हो. आणि तुम्ही एक ऑब्झर्व्ह करा, की जे वय आपलं खेळण्याचं आहे, जे वय आपलं बागडण्याचं आहे, जे वय आपलं नवनवीन अनुभव घेण्याचं आहे. हं, हं. आपण नात्यांचा उल्लेख केला. त्या हो. नात्यांसोबत एक ऋणानुबंध जपण्याचा. जपण्याचं ते वय आहे. बरोबर. या वयामध्ये मुलांच्या हातात आता मोबाईल आलाय. हो. आणि सगळं जग इतक्या जवळ आलंय, इतक्या जवळ आलंय, की 30 सेकंदाच्या त्या रीलमध्ये मैत्री, प्रेम, हं, अभ्यास, हं. खेळ, भविष्य, त्यानंतर लैंगिकता, हो. मैत्री, ह्या अशा अनेक गोष्टी विदिन अ सेकंद तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहेत. बरोबर. आणि मग त्यातून इतका गोंधळ उडालाय, की याच्यातनं काय स्वीकारायचं, काय स्वीकारायचं नाही, हे ठरवण्याची तेवढी विवेक बुद्धी ती हं. आपल्याकडे नाहीये. मला वाटतं सोशल मीडियाचं हे आव्हान पेलावत असताना चांगलं वाईट ठरवण्याची बुद्धी आपण मुलांमध्ये विकसित करू का? हं, हं. हेच सगळ्यात मोठं आव्हान आहे. तरुण मुलांशी जेव्हा बोलतो अ, खरं तर त्या वयात ते प्रॉब्लेम खूप मोठे असतात. पण आता ते आपल्याला असं वाटतं, की अरे कुठल्या गोष्टींमध्ये आपण अडकतोय. बरोबर. तर थोडासा
सजग होऊन, थोडंसं डोळे उघडे ठेवून जगाकडे जर बघितलं, इतरांच्या काही समस्या बघितल्या, की मग हं. आपल्याला आपल्या समस्या खूप छोट्या छोट्या वाटायला वाटतात. लागतात. आणि म्हणून इकडे-तिकडे डोकावण्यापेक्षा आपण आपल्या अंतर्मनात डोकवायला हवं. हं. समस्यांचा विषय निघाला म्हणून मला एक उदाहरण आठवलं. प्लीज. एक मेसेज माझ्या वाचनात आला होता. हं. एक कंपनीमध्ये लिफ्ट जे खालून वर घेऊन हो. जायची कामगारांना, ती जराशी स्लो जायची. हं. त्यामुळे कामगारांचा वेळ जायचा. हं. आणि ते वारंवार कंपनीकडे तक्रार करत होते, की आम्हाला खालून वरती वेळ लागतो. दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावर जायला खूप वेळ लागतो. हं. तुम्ही काही करा पण या लिफ्टचा स्पीड वाढवा. हं. मग प्रशासनानं तांत्रिक जे त्याच्यावरती काम करणारे जे लोकं होते, तंत्रज्ञान जाणणारे, हं. त्यांना बोलावलं आणि त्यांनी सांगितलं, की ह्याची मोटार बदलावी लागेल, हं. जेणेकरून स्पीड वाढेल आणि त्याला खर्च खूप जास्त होता. हं. कंपनीला तुर्तास तेवढा खर्च करणं परवडणारं नव्हतं. आता अशा वेळेस काय करायचं? तेव्हा कुणीतरी एकानं सुचवलं, की त्यांना जास्त वेळ लागतोय ना, एक काम करूयात. त्यांनी लिफ्टमध्ये आरसा लावला आणि अच्छा. आरसा लावल्यानंतर परत कुणाचीच तक्रार आली नाही, की खूप वेळ जातो. लक्षात आलं, की लोकं तिथे जाताना मग आरशात बघायला लागली. बघायला. बरोबर. जरा इन वगैरे व्यवस्थित आहे का? शर्ट नीट आहे का? भान हं. नीट आहे का? हं, याच्याकडे हं. पाहायला लागली आणि त्यांना कळेना, की आपला वेळ खूप जातोय. हं. माणसं अस्वस्थ होती लिफ्टमध्ये. बरोबर. त्यांना काय करावं समजत कळत नव्हतं. नव्हतं. ती अस्वस्थता डायव्हर्ट झाली आरशाकडे आणि हं. मग माणसं स्वतःकडे पाहायला लागली. मला वाटतं समस्या खूप छोट्या असतात. आपण त्यात अडकून जातो. हं. थोडंसं डायव्हर्ट करून जर इतर गोष्टींमध्ये मन गुंतवलं, तर मग ही समस्या समस्याच वाटत नाही. बरोबर. मुलांना थोडंसं वेगळ्या वळणाकडे डायव्हर्ट करणं गरजेचं आहे. हं. उड्या मारतायत ना बेंचवर, हं. त्यांना मैदानावर घेऊन जाऊयात. ओरडतायत बरोबर. ना जोरजोरात, थोडंसं तालासुरात ओरडायला लावूयात. हं. त्यांच्यामध्ये असणाऱ्या एनर्जीला आपण कुठे डायव्हर्ट करतो, याच्यावरती त्या समस्येचं निराकरण आहे. बरोबर. कमाल. तुम्ही म्हणालात, की तुमचे बाबा पण शिक्षक आणि त्याच शाळेत तुम्ही होता. हं. सो मला असं वाटतं ही गोष्ट समांतर आहे आपल्या दोघांमध्ये. माझे बाबा पण शिक्षक आहेत आणि माझं लहानपण लाइक ग्रेड 1-2 म्हणजे 1ली-2री त्यांच्याच शाळेमध्ये होते. सो ते शिक्षक आणि मी त्यांच्याच वर्गात होतो. सो ती फीलिंग जी असते ती काय खूप भारी फीलिंग आहे भारी, जगातली. भारी. तर तुम्ही काय सांगाल, की तुमचं जे आत्ताचं म्हणजे कॅरेक्टर म्हणा किंवा जी ग्रोथ ॲज अ पर्सन म्हणून झाली, त्यात या गोष्टीचा किती वाटा आहे या एन्व्हायर्नमेंटचा? अ, खरं तर शिक्षक असणं हे खूप भारी काम आहे, मला हं. असं नेहमी वाटतं. हं. आणि माझ्या वडिलांचा माझ्या जडणघडणीमध्ये खूप मोठा वाटा आहे. मला त्यांनी वाचनासाठी प्रवृत्त केलं. हं. चांगली पुस्तकं माझ्या हातात दिली. चांगल्या भाषणांना ते मला घेऊन गेले. हं. चांगल्या लेखकांसोबत त्यांनी माझी ओळख करून दिली. यांना ऐकलं पाहिजे, यांना वाचलं पाहिजे, हे कीर्तन तू ऐकलं पाहिजे, हे हं. प्रवचन तू ऐकलं पाहिजे, हा अभंग तू समजून घेतला पाहिजे. हे जे त्यांनी दिलं, मला हं. वाटतं ते खूप छान होतं. आणि शिक्षक म्हणून ते आपल्याकडे जास्तच ऑब्व्हियसली ते तुमच्याकडे येतं. येतं. बरोबर. आणि म्हणून त्यांचा ते जे पोषक वातावरण ते आमच्या जडणघडणीत निर्माण करू शकले. हं. मला वाटतं त्यांचा फार मोठा वाटा या सगळ्या गोष्टीमध्ये आहे. अच्छा. दुसरं म्हणजे एक कलाकार म्हणून ऑब्झर्वेशन खूप महत्त्वाचं असतं. तर तुम्ही असं लहानपणापासूनच ऑब्झर्व्हंट होता का, की छोट्या-छोट्या गोष्टी म्हणजे तुमच्या कवितांमध्ये पण ते जाणवतं, की अ, घर असेल किंवा मग पाऊस किंवा मग समाजातील लोकं हे तुम्हाला लहानपणापासून तुम्ही ऑब्झर्व्ह करायचा त्यांना. कारण इतरांना म्हणजे प्रत्येकामध्ये ती ऑब्झर्वेशन स्किल नसते अ, आणि त्यात ते लिहिणं पण. कुठलाही लेखक, कुठलाही कवी किंवा कुठलाही वक्ता याच्या बोलण्यावरती वाचनाचा प्रभाव असतो. हं. पण त्याचबरोबर ती निरीक्षणाचाही प्रभाव कायम बरोबर, जाणवतो. बरोबर. तुम्ही अलीकडच्या काळातले कोणतेही मोठे कीर्तनकार पहा. हं. कमालीचं ऑब्झर्वेशन आहे. ऑब्झर्वेशन. बरोबर. तुम्ही इंदुरीकर महाराजांकडे हो, पहा. हो. म्हणजे अगदी काल परवा काय घडलंय समाजात याच्यावरती त्यांचं भाष्य असतं. हो. किंवा कुठलेही मोठे तुम्ही व्याख्याते पहा. आणि म्हणून मलाही असं वाटतं, की आपण कायम समाजाचं निरीक्षण करत राहिलं पाहिजे. हं. त्या छोट्या-छोट्या गोष्टींमधनं आपल्यालाही शिकायला मिळतं आणि सगळ्याच गोष्टी आपण स्वतःच्या अनुभवातनं शिकू शकत नाही. हं. आयुष्य खूप छोटं आहे. आपण बरोबर. प्रत्येक चूक आपणच करायची आणि त्यातून कधी-कधी इतरांच्या चुकांमधनं शिकलं शिकलं पाहिजे. पाहिजे. कधीतरी इतरांच्या अनुभवातनं शिकलं पाहिजे. म्हणून समाजाचं निरीक्षण हे गरजेचं असावंच. असावंच. जसं की आता आपण तुमच्या शाळेच्या जीवनाबद्दल बोलत होतो. तर तुम्हाला आत्ता जर टाईम मशीनद्वारे तुम्हाला जर त्या काळात जायला आवडलं, तर मग तुम्हाला आत्ता काय करायला आवडेल? किंवा काय एक गोष्ट जी तुम्हाला चेंज करायला आवडेल तुमच्या भूतकाळात? भूतकाळात जर असं जाता आलं ना, खरं तर ते जाता येत नाही. मी एक सुख नावाचं पुस्तक लिहिलं होतं, अच्छा. कॉलेजला असतानाच. बरं. त्याच्यावर मी एक वाक्य लिहिलं होतं, "नो वन्स मोर, नो रिटेक फॉर एनी मोमेंट, सो कीप स्माइलिंग." वाह! आयुष्याच्या चित्रपटाला रिटेक नाही, हं. आयुष्याच्या गाण्याला वन्स मोर नाही. बरोबर. आपल्याला कोणताही क्षण पुढे ढकलता येत नाही आणि कोणताही क्षण पुन्हा रिव्हर्स जगता. करून बघता येत नाही. बरं. पण जर अशी संधी मिळालीच, मागे जायला मिळालं, हं. तर मी सांगेल की खूप वाचावं, हं. अधिकाधिक वेळेचा सदुपयोग करावा.
खूप चांगल्या लोकांना भेटावं, त्यांच्याशी संवाद साधावा, निसर्गात फिरावं, मित्रांना वेळ द्यावा आणि ह्या गोष्टी करायला मला आवडतील. आणि राहिलं भविष्यात जर हं, टाईम मशीनद्वारे जाता आलं, हं, तर मी भविष्य असं बघतो, की छान झाडांच्या गर्दीमध्ये विसावलेली घरं, लोकांच्या डोळ्यात प्रेम आहे, हृदयामध्ये वात्सल्य आहे, लोकं एकमेकांच्या मदतीसाठी धावतायत. हं. कुठलेही हेवेदावे नाहीत, ईर्ष्या नाही. निसर्गाचं आपण छान तो जपलेला आहे. शुद्ध हवा आहे, शुद्ध पाणी आहे आणि म्हाताऱ्या माणसांचा सन्मान होतोय, लहान मुलांना पोषक आहार मिळतोय. समृद्ध असा निसर्ग संपन्न माणूस जगतोय, हं. हे मला भविष्यामध्ये पाहायला आवडेल. पण शक्य आहे का सर? तुम्हाला वाटतंय का हल्लीच्या या सगळ्या सिच्युएशन्सनुसार? प्रचंड बदल होत आहेत, पण हो, हो. याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. हं, मला आज आठवतंय, मी का म्हणतो असं भविष्यात मला हे असं सगळं पाहायला आवडेल, हं, की निसर्ग संपन्न आपण समृद्ध आयुष्य जगतोय. तुम्हाला आठवत असेल आपण जर लहानपणी गावाकडे गेलो, हं, तर असं गुडघे टेकून नदीला पाणी पिलेलं मला आठवतंय. हं. बरोबर. कोणताही गुराखी त्यानं गुरं जर चारायला नेली, तर गुरं चारायची. ज्या नदीवर जनावरं पाणी प्यायची, तिथंच यानं गुडघे टेकवायचे. पाणी असं हातानं पुढं ढकलायचं आणि झऱ्याला तोंड लावून पाणी प्यायचं. आता आपण कोणत्या नदीला तोंड लावून पाणी पिऊ, अशी नदी आपण ठेवली आहे का हो? आज आपल्याला पाणी ₹20 लिटरनं विकत घेण्याची वेळ आली. आज आपल्याला कोविडमध्ये ऑक्सिजनचं महत्त्व कळालं. जे जे निसर्गानं फुकट दिलं, त्याचं महत्त्व कळालं नाही. पण एका सिलेंडरसाठी जेव्हा माणसांना धावपळ करावी लागली, तेव्हा त्या ऑक्सिजनचं महत्त्व कळालं. हं. आजही अनेक मेट्रो सिटींमध्ये हवेचं प्रदूषण इतकं वाढलंय, गव्हर्नमेंटला आता निर्णय घ्यावा लागेल, की आता 2-4 दिवस जरा गाड्या-बिड्या बंद ठेवा, हो, जरा हो. लॉकडाऊन करा. इथपर्यंत येऊन सगळं ठेपलेलं आहे. येस. शेतजमिनी 50-50 एकरांचे उतारे होते. लोकसंख्या वाढत गेली. ते 10 एकर, 4 एकर, 2 एकर आता गुंठ्यांवरती शेती मोजावी इथपर्यंत शेतजमीन भाग आहे. उरलेली आहे. हो. आणि त्याही शेतीतनं रासायनिक खतांचा इतका भडीमार केला, इतका भडीमार केला, की आता तीही जमीन नापीक व्हायला लागली आहे. हं, मग निसर्गाला आपण कोणत्या पद्धतीनं हाताळतोय? निसर्गाकडनं आपण इतकं ओरबडून घेतोय, इतकं ओरबडून घेतोय, की त्या बदल्यात आपणही निसर्गाला काहीतरी देणं लागतो, हे मात्र आपण विसरून गेलोय. हं, हं, मला हं. वाटतं हे जर जपायचं असेल, तर त्याच्यावरती खूप गांभीर्यानं काम करावं लागेल. निसर्गावरती काम करणं म्हणजे फक्त एखाद्या पॉडकास्टमध्ये हा विषय मांडणं हं, किंवा एखाद्या आंतरराष्ट्रीय सेमिनारमध्ये पेपर प्रेझेंट करणं, हं, इथपर्यंत ते मर्यादित नाहीये. मला वाटतं आपण प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली पाहिजे. 2 तरी झाड लाव बाबा. हं. नुसती लाव नाही, ती वाढव बाबा. बरोबर. रस्त्यानं जाताना महागड्या गाड्यांमध्ये आपण फिरतो हो. आणि प्लास्टिकच्या पिशवीमध्ये शेंगाची टरफलं बांधून आपण रस्त्यावरती फेकतो. म्हणजे आपण कुठे घेऊन चाललोय या सगळ्या निसर्गाला? तुम्हाला आठवत असेल मध्यंतरी मुंबईमध्ये एक गाय रस्त्यावरती मरून पडली होती आणि अच्छा. जेव्हा तिचं हे झालं म्हणजे ते पोस्टमॉर्टम हं, झालं, हं. त्यावेळेस तिच्या पोटामध्ये 70 ते 80 किलो प्लास्टिक सापडलं. आपण कुठे घेऊन चाललोय या सगळ्या निसर्गाला? आपल्या आईला कापडाची पिशवी घेऊन बाजारात पिशवी आणायला जायला काहीच वाटत नव्हतं. हो. आता कापडाची पिशवी घेऊन जाणं हे प्रतिष्ठेचं लक्षण वाटत नाही. बरोबर. आपण त्या दुकानदाराशी भांडत राहतो, की हो. तुम्हाला ती कॅरी कॅरी बॅग बॅग दे. दे मग. मला हेही मान्य आहे, की आता तुम्ही रात्रीतनं ठरवलं प्लास्टिक बंद, तर ते होऊ शकणार नाही. ते हं, तुमच्या जगण्याचा अविभाज्य घटक झालेलं आहे. पण काहीतरी मर्यादा आपण पाळायला हव्यात. काहीतरी निसर्गाचं आपण देणं लागतो. हं. हा भाव आपल्या मनामध्ये असायला हवा आणि त्यासाठी गांभीर्यानं पावलं उचलायला हवीत. बरोबर. तुम्ही मगाशी कॉलेजचा उल्लेख केलात. तर तुमचं कॉलेज शिक्षण पुण्यात झालं? कुठलं मी कॉलेज? पुण्यात एम-बी-एसाठी आलो. अच्छा. डी-वाय पाटील कॉलेजला मी एम-बी-ए केलं पुण्यामध्ये. कोणत्या साली मी झालं तुमचं? 2006-07 ला अच्छा. मुंबईमध्ये आलो. तेव्हाचं सॉरी पुणे पुण्यात आलो. कसं होतं पुणे तेव्हाचं 2006 वगैरे? कारण मला असं वाटतं मेजर खूपच चेंजेस हां, झालेत खूप तसे. बदल झाले. मला आठवतं आम्ही डांगे चौकात राहायचो. तिथून पायी जायचो आम्ही डांगे चौकातनं पुढे बरं. कॉलेजला. कात्रजला जर तुम्ही गेलात ना, हं. तर मला आठवतंय कात्रज रोडला सगळी झाडं जंगल. वडाची झाडं होती सगळी. अरे! पण तरीही पुण्यामध्ये आत्ता सगळ्यात म्हणजे ट्रॅफिकची समस्या आता पुण्यामध्ये हो. वाढली आहे. पण ॲज कंपेअर इतर सिटींमध्ये पुण्यात आजही बऱ्यापैकी झाडं वगैरे आहेत. हो, इथली हो. लोकं प्रचंड जागृत आहेत. झाड तोडताना दिसलं तर ते पालिकेकडे तक्रार करतात. हो. म्हणजे तेवढं जागृत पुणे आहे. आहे. फक्त आता ट्रॅफिक आणि या सगळ्या गोष्टी सगळ्या लोकांना पुण्यातच यायचंय. हो. आता आम्ही शिकायला पुण्यात आलो, राहायला पुण्यातच. पुण्यात हे तुम्ही आता करतो. पुण्यातच असता का मग? मी कंटिन्यूअस. कधीतरी असतो पुण्यात, पण अच्छा. मी बहुतांशी माझं गाव आहे नगरमध्ये. ओके. पारगाव, भातोडी. बरं. नगर, पुणे असं. आणि ती दुसरी ही एक फिलिंग म्हणजे ज्या शहरात आपण शिकायला आलो त्याच शहरात ऑडिटोरियम हाऊसफुल करणं आपल्या कलेनुसार म्हणजे शोज, नाट्यगृह हाऊसफुल करणं.
ते म्हणजे कधी-कधी असं वाटतं का, की तुम्हाला ते जाणवतं का फ्लॅशबॅकमध्ये, की अरे मी या रोडवरनं असं जायचो मला कॉलेजला? आठवतंय, मी एका कार्यक्रमासाठी बालगंधर्वला आलो होतो. हं, बालगंधर्व रंगमंदिरला. आणि आम्हाला कुठलातरी एक कार्यक्रम होता. जेव्हा आम्ही तिथे आलो, आत जायला जागा मिळाली नाही हं. आणि आम्ही बाहेरच थांबलो. अच्छा. आणि जेव्हा बालगंधर्व रंगमंदिरविषयी ऐकून होतो, की इथं कुणी-कुणी कार्यक्रम केले, हं. काय, प्रयोग केले. तर ते कायम असं वाटायचं, की अरे, इथे कधीतरी आपण व्याख्यानाला करावं. आलं पाहिजे. आणि पहिल्यांदा आम्ही मोगरा फुलला हा कार्यक्रम जेव्हा हं, बालगंधर्व रंगमंदिरला केला हं, आणि तुडुंब भरलेलं सभागृह पाहिलं. हं. छान वाटलं मला. आजही तो फार सुखावणारा हो, अनुभव आहे, सुखावणार. की जिथे आपण बाहेर पाहायचो बाहेरून बालगंधर्व, हं. तिथे आपल्याला कार्यक्रमाला जाण्याची संधी मिळणं आणि त्याला लोकांनी उदंड प्रतिसाद प्रतिसाद देणं. देणं. त्यापेक्षा आणखी काय अपेक्षित असतं आपल्याला? बरोबर. तुम्ही आता मोगरा फुलाचा उल्लेख केलात, तर त्या कार्यक्रमाबद्दल सांगाल की बेसिक म्हणजे काय आहे? मोगरा फुलला हा कार्यक्रम संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनचरित्रावर आहे. अच्छा. आता तर ज्ञानेश्वर महाराजांचं जन्माचं 750 वर्ष आपण सगळेजण हं. साजरा आनंदात करतो. सगळीकडे साजरा करतोय. आम्ही हा प्रयोग जेव्हा सुरू केला, मला आठवतंय की 2000 अ, 7-8च्या दरम्यानच आम्ही पहिल्यांदा हा बरं. प्रयोगाची सुरुवात केली होती. संत ज्ञानेश्वर महाराजांचं जीवनचरित्र लोकांपर्यंत पोहोचावं हं, हं, आणि हं. तेही संगीतमय पद्धतीनं. म्हणजे माऊलींच्या आयुष्यातील काही अनुभव आणि हं. त्याला अनुसरून अभंग, त्याला अनुसरून संगीत असा हा प्रयोग आम्ही पुढे घेऊन गेलो. अच्छा. चरित्र लोकांना ऐकायला आवडतं. हं, हं. चरित्र तर खूप मोठा शब्द आहे, पण गोष्ट सगळ्यांना ऐकायला आवडते. आवडते. बरोबर. आपल्यालाही आपल्या आजीनं, आजोबांनी रामकृष्णाच्या गोष्टी सांगितल्यात, ज्ञानोबरायांच्या, तुकोबरायांच्या गोष्टी सांगितल्यात. हं. सगळ्यांना ह्या गोष्टी माहीत आहेत, की बाबा रे, ज्ञानोबा माऊली मांडे भाजायसाठी खापर मागितलं, ते मिळालं हं. नाही. हं, हं. मग ज्ञानोबरायांनी पाठीवरती मांडे भाजले. बरोबर. हे प्रसंग आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहे. हो. आणि मी तर म्हणेल ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी, या ज्ञानेश्वरीवर सुद्धा किती प्रेम केलं लोकांनी. हं. आजही तुम्ही बघा गावागावात जेव्हा सप्ताह बसतो, ज्ञानेश्वरीचं पारायण, हो, हो. तुकाराम महाराजांच्या गाथेचं पारायण, हो. या ग्रंथांवरती लोकांनी इतकं प्रेम केलं. हं. हे का केलं? तर मला वाटतं त्या पाठीमागं संतांचं जगणं आहे. एखाद्या साहित्यावरती केवळ त्या प्रतिभेवरती भाळून लोकं प्रेम करत नाहीत. हं. तर ते साहित्य ज्यांच्याकडनं आलं, त्यांचं जगणं, त्या जगण्याचा प्रभाव त्या साहित्यावरती असतो. हं. ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीवरती ज्ञानोबरायांच्या जगण्याचा प्रभाव आहे. तुकोबरायांच्या गाथेवरती तुकोबरायांच्या जगण्याचा प्रभाव आहे. बरोबर. कदाचित ज्ञानेश्वरीतनं ज्ञानोबरायांचं जगणं समजणार नाही. हं. कुठेही ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांनी दुःखाचा उल्लेख केलेला नाही. मला समाजानं हा त्रास दिला, याचा उल्लेख केलेला नाही. तुकाराम महाराजांनी सुद्धा गाथेमध्ये कुठेही समाजानं माझा छळ केला, याचा उल्लेख कुठेही केलेला नाहीये. हं. त्या साहित्यातनं त्यांचं जगणं सापडणार नाही. पण ते पराकुटीचं जे आदर्शवत जीवन जगले, त्या हं. आदर्शवत जगण्याचा प्रभाव मात्र त्यांच्या साहित्यावरती आपल्याला पाहायला मिळतो. मग मला असं वाटतं, की साहित्य तर आपण अभ्यासतो, पण हं. त्यांचं जगणं आपल्याला कळेल का? तर येणाऱ्या पिढ्यांना ते कळेल का? तुम्ही जसं मगाशी म्हटलात, की छोट्या-छोट्या संकटांमध्ये मुलं गर्भगळीत होऊन हो, जातात हो. आणि थेट आत्महत्येचा विचार करतात. बरोबर. ज्याला ज्ञानोबारायांचं चरित्र माहिती आहे. आज ज्ञानोबारायांचं जन्म 750 जन्मवर्ष सगळ्या भारतात अगदी सरकार हो. सुद्धा आता सा ते साजरं साजरा करत करतात. आहे. बरोबर. कालच अगदी हो, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुवर्ण कलश हो. मंदिराला जा आज ज्ञानोबराय तुकोबरायांची पालखी मोठ्या दिमाखात निघते. बरोबर. आज हे सगळं वैभव आहे. पण ज्ञानोबरायांना किती त्रास झाला. हं. भिक्षा मागायला गेले तर लोकांनी भिक्षा दिली नाही. त्यांच्या बरोबर. झोळीमध्ये दगड-माती टाकली. हं. इंद्रायणीमध्ये स्नान करायला गेले तर लोकांनी तिथे स्नान करू दिलं नाही. दगड-धोंडे घेऊन लोकं ज्ञानोबरायांच्या मागे लागले. त्यांच्या आई-वडिलांना देहांत प्रायश्चित्त स्वीकारावं लागलं. आणि हे सगळं सहन करत ज्ञानोबराय कुठेही डगमगत नाहीत. कुठेही ते आपल्या मार्गापासून किंचितसेही विचलित होत नाहीत. हं. त्यांचं जे ध्येय आहे, की लोकांना जागृत करणं, लोकांच्या दारापर्यंत, घरापर्यंत ज्ञान नेऊन पोहोचवणं, याच्यापासून किंचितसेही विचलित न होता, जे ज्ञान संस्कृतमध्ये होतं, ते प्राकृतमध्ये आणून लोकांच्या समोर मांडतात. बरोबर. आणि मग आज ज्ञानोबा राय म्हणून आपण त्यांना हाक मारतो. हो. आज जे काही वैभव ज्ञानोबारायांच्या वाट्याला आहे, त्याच्यासाठी प्रचंड त्याग आहे, प्रचंड समर्पण आहे, प्रचंड वेदना आहेत. मला वाटतं हे केवढं मोटिव्हेशन आहे तुमच्या माझ्यासाठी, हो. की अरे ह्या असं तावून सुलाखून निघावं लागतं, मग हे सगळं आपल्या वाट्याला येतं. बरोबर. मला वाटतं हे ह्याच्यापेक्षा वेगळं काय मोटिव्हेशन असू शकेल? माझा एक असा कुतूहल म्हणून प्रश्न आहे, की शेक्सपियरचा जो काळ आहे आणि तुकाराम महाराजांचा काळ एकसारखाच आहे म्हणजे जवळपास. पण शेक्सपियरला आपण लेखक मानतो आणि तुकाराम महाराजांचं लिखाण वगैरे साहित्य हे खूप मोठं आहे ॲक्चुअली.
पण आपण तुकाराम महाराजांना कवी किंवा महाकवी म्हणून जास्त हे करत नाही. पण देव, बरीच लोक आपण देवच मानतो म्हणजे तुकाराम महाराजांना. संत देव म्हणून आपल्या देशात पूजले जातात. खूप मोठी गोष्ट आहे. पण मग तुम्ही जसं म्हणालात, की गाथेचा अभ्यास किंवा तुकाराम महाराजांच्या साहित्याचा अभ्यास करणारी लोकं खूप कमी आहेत. तर मग समाज म्हणून किंवा आपण समाज म्हणून या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे का? की वाचन मग आचरण. अ, आपण जसं म्हटलात, की शेक्सपियर एक लेखक म्हणून हो, प्रसिद्ध हो. आहे. बरोबर. तुकोबारायांची गाथा, त्यातली प्रतिभा, त्यातलं लेखन कौशल्य हं. हे कमालीचं आहे. हो, पण तुकोबारायांना मात्र आपण संत म्हणून हो, संबोधतो. हो. याचं उत्तरच मगाशीच मी दिलं. हं, तुकोबारायांची गाथा केवळ एक प्रतिभा किंवा एक लेखक म्हणून नव्हे, हं. त्यांचं आचरण हे त्यांना संतत्वाकडे घेऊन घेऊन जातात. जातं. बरोबर. म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेली महाजनकीची सगळी कागदपत्र हं, तुकाराम महाराज इंद्रायणीमध्ये बुडवून टाकतात. हं. केवढा मोठा चमत्कार आहे हा, की पिढ्यानपिढ्या चालत आलेली सगळी महाजनकीची कागदपत्र बुडवून टाक. मी नेहमी म्हणतो, शेतकऱ्याचं कर्ज माफ करणारं पहिलं गव्हर्नमेंट जर कोण असेल, तर जगद्गुरू तुकाराम महाराज आहेत. वेदांतामध्ये वैराग्याची व्याख्या केली आहे. हं. इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत इच्छित असणाऱ्या, अपेक्षित असणाऱ्या भोगाच्या, त्यागाच्या वृत्तीला वैराग्य म्हणतात. तुकाराम महाराज हे वैराग्य फक्त सांगत नाहीत, ते जगतात स्वतः. बरोबर. आणि म्हणून त्यांचं म्हणून संत. लिखाण हं, हे वर्षानुवर्ष तुमच्या माझ्या मनावरती अधिराज्य गाजवतं. आणि हं. ते लिखाण जितकं प्रगल्भ आहे. प्रभावशाली आहे, हं. अगदी तितकंच प्रभावशाली त्यांचं जगणं आहे. बरोबर. म्हणून तुकाराम महाराज हे केवळ लेखक नाहीयेत. हं. केवळ ते कवी नाहीयेत. कवी असणं, लेखक असणं हे एक अंग आहे. वेगळं. पण बरोबर. ते संत आहेत. ते हं. संत त्यांच्या जगण्यामुळे आहेत. किती किती प्रेम हो! म्हणजे आपल्या लेकरांनी स्वतःच्या ऊस खायला मागावा. हं. दिवसभर कष्ट करावेत. ऊसाची मुळी खांद्यावरती घेऊन यावी. गावातल्या गल्लीतल्या पोरांनी एक-एक ऊस मागावा आणि तो हं. सगळ्यांमध्ये वाटून टाकावा. आणि आल्यानंतर पोरांनी ऊस मागितल्यानंतर राहिलेला एक ऊस पत्नीच्या हातात द्यावा. पत्नीनं 2 तुकडे करावेत आणि 2 लेकरांच्या हातात द्यावेत. लेकरांसाठी दिवसभर कष्ट करून आणलेली ऊसाची मुळी. म्हणजे ही गावातली, गल्लीतली बाकीची मुलं आणि आपली मुलं एकमेकांपेक्षा वेगळी नाहीतच. हं. केवढं प्रेम आहे हो हे. बरोबर. असे तुकाराम महाराजांच्या आयुष्यातले अनेक प्रसंग सांगता येतील. जेव्हा साक्षात छत्रपती शिवाजी महाराज हं. नजराणा पाठवतात. हं. म्हणजे तुकाराम महाराज कुणाचे गुरु आहेत? वयाच्या 14व्या वर्षी ज्यांनी 4 यवनी पातशाहीला सुरुंग लावला आणि हिंदवी स्वराज्य उभं केलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे हो. गुरु आहेत जगद्गुरू तुकाराम महाराज. बरोबर. असं जे मागेल ते तुकाराम महाराजांना मिळालं असतं. हं. परंतु या कोणत्याही भौतिक गोष्टींमध्ये तुकाराम महाराज अडकत नाहीत. उलट जे आहे ते लोकांमध्ये वाटून टाकतात. आणि जेव्हा तुकाराम महाराजांना आपण काहीतरी नजराणा पाठवला पाहिजे, भेट पाठवली पाहिजे, हं. हा विचार छत्रपतींच्या मनात आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी तो नजराणा पाठवला, तर ते सगळं नाकारलं. हं. आणि तुमचे येर वित्त धन मज मृत्तिके समान. तुम्ही हे जे सगळं मला पाठवले ना, हे माझ्यासाठी माती मोल आहे. आता यात मी अडकत नाही. हं. बरोबर. आणि आम्ही कशानं सुखी आहोत? आम्ही तेने सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आम्ही मनात विठ्ठल विठ्ठल म्हणू, आम्ही त्यातच सुखी आहोत. काय याच्यापेक्षा काय वैराग्य असू शकतं? बरोबर. तुम्ही जुना चित्रपट तुकाराम महाराजांचा पाहिला असेल. हं. मगाशी आपण तरुणांच्या संदर्भानं संस्कारांचा हो, हो. उल्लेख केला. मला असं वाटतं, की आपण जसं सांगू ना, तसं मुलं वागत नाहीत. आपण जसं वागू, तसं मुलं वागतात. हं. म्हणजे सांगण्यातनं किती आदर्श निर्माण होतील मला माहीत नाही. पण आपल्या वागण्यातनं मात्र आपल्याला आदर्श निर्माण करावे लागतील. तुकाराम महाराजांना जेव्हा हा नजराणा पाठवला आणि तुकाराम महाराजांच्या पत्नी हं. त्यांना ते आवडीनं आवली म्हणायचे. हं. त्यांनी ते सगळे दागिने अंगात परिधान केलेले होते. तुकोबारायांनी सांगितलं, "हे सगळं आपलं नाहीये, आपल्याला हे परत द्यायचंय." एकही शब्द माघारी न बोलता तुकाराम महाराजांनी फक्त सांगितलं, की हे आपलं नाही. तर गळ्यातले दागिने काढले आणि असे जमिनीवरती टाकले. आणि त्या चित्रपटात तुम्ही तो प्रसंग पाहिला असेल. तुकाराम महाराजांच्या मुलानं, त्या मुलीनं जे उंची कपडे पाठवलेले होते, ते कपडे परिधान केलेले होते. हं. आणि जेव्हा आई आपल्या गळ्यातले दागिने काढून अशी खाली टाकते, तेव्हा तो मुलगा सुद्धा ते कपडे काढतो आणि जमिनीवरती टाकतो. आपले जुने कपडे परिधान करतो, ती कांटूक. त्याला सांगावं लागलं नाही, की "बाळा आता हे तू पण काढून टाक." आपल्या आईनं ते दागिने खाली टाकले. याचा अर्थ हे आपलं नाहीये. आपल्याला आदर्श हे आपल्या वागण्या बोलण्यातूनच निर्माण करावे लागतील. आणि म्हणून संत हे त्यांच्या कर्तृत्वातनं होतात. बरोबर. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलले जे ऋषी साच भावे वर्तावया. तुकाराम महाराज सांगतात, आम्ही फक्त गप्पा मारायला जन्माला आलेलो नाहीये हं. किंवा हे तत्वज्ञान फक्त सांगण्यासाठी आमचा जन्म नाहीये. ऋषीमुनींनी जे सांगितलं ते आमच्या वागण्यात असू शकतं, हे दाखवून देण्यासाठी आमचा जन्म आहे. बरोबर. म्हणून तुकाराम महाराज संत आहेत. कमाल. हं. अ, त्यानंतर आत्ता मगाशी आपण समाधान आयुष्यातलं याच्याबद्दल बोलत होतो.
तर पैसा आणि समाधान या दोन्ही गोष्टी एकत्र नांदू शकतात का? किंवा हल्ली आपण पैशाच्या मागे माणूस म्हणून प्रचंड धावतोय. प्रायोरिटी सगळ्यांची पैशासाठी आहे. आणि खास करून तुम्ही जेव्हा शहरात राहता विद्यार्थी म्हणून, तेव्हा मग तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुम्हाला घर हवंय, रेंट, पैसा, प्रत्येक गोष्टीत पैसा इन्व्हॉल्व असतो. तर तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता? समाधान आणि पैसा. पैशाने समाधान मिळतं का? किंवा मग पैसा नसेल तरी समाधान कसं? म्हणजे दोन्हीचा समतोल कसा राखता येईल? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितलेत. अर्थ हाही एक पुरुषार्थ सांगितला. हं, मला असं नेहमी वाटतं, की जर आपल्याला कोण सांगत असेल ना, "अरे, पैशावाल्याला कुठं सुख आहे का? हं, पैशाला कुठं कोंबडी खाते का? आणि त्यांना हं, कुठं रात्रीची झोप आहे का?" हं, असं सांगून तरुण पोरांना अकार्यक्षम बनवण्याचा धंदा कुणीही करू नये. उलट मुलांना सांगितलं पाहिजे, तुमच्या कष्टानं, तुमच्या कार्यकर्तृत्वानं, तुमच्या ज्ञानाच्या जोरावरती तुम्ही पैसे कमवा. फक्त हां, तुकाराम महाराजांचं एक विधान कायम लक्षात ठेवलं पाहिजे. "जोडून या धन उत्तम व्यवहार आहे." पैसे कमवा, पण तुमचा व्यवहार मात्र चांगला असला पाहिजे. कुणाला लुबाडून, कुणाला फसवून किंवा काही वेगळ्या मार्गानं आपण ते पैसे कमवू नयेत. हं, आणि पैसे आणि समाधान याचा जर तुम्ही संबंध जर मला विचारला, हं. तर समाधान ही एक वेगळी गोष्ट आहे. ती केवळ पैशानं विकत मिळते का? तर तर निश्चित नाही. मिळू शकत नाही. ज्ञानोबरायांचं वाक्य आहे, "किंबहुना सोय जीवात्मयाचे लाहे, तेथ जे होय तया नाम सुख." ज्ञानोबराय म्हणतात, आत्म्याशी जे संबंधित आहे ना, त्याला सुख म्हणावं. हं. साधनांमुळं जगणं सोपं होईल. साधनांमुळे जगणं सुलभ होईल. ते सुखी होईलच याची खात्री मात्र देता येत नाही. नाही. म्हणजे केवळ पैशांवरती जर समाधान असतं किंवा सुख असतं, जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी असतील आणि गरिबाच्या वाट्याला सुख कधीच आलं नसतं. पण तसं नाहीये. पैशांमुळं साधनांची निर्मिती करता येऊ शकते, साधनं विकत घेता येऊ शकतात, साधनांनी माणसाचं आयुष्य सोपं आणि सुलभ होऊ शकतं, पण सुखी होईलच याची खात्री मात्र देता येत नाही. पण याचा अर्थ असाही नाही की तुम्ही साधनांची निर्मिती करू नका, हं. पैसे कमवू नका. याचा समतोल आपल्याला साधता आला पाहिजे. समाधान ही अंतर्मनाची कॅरेक्टरिस्टिक आहे. मला वाटतं त्यासाठी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून पाहता आलं पाहिजे. बरोबर. तुम्ही मगाशी जे म्हणालात, की तुकाराम महाराजांचं त्यांचं चरित्र, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांच्या आयुष्यात ठरलेलं होतं, की आपल्याला काय करायचं. मग तुम्ही जे सांगता नेहमी, की प्रत्येकाला आपली भूमिका काय आहे हे कळलं पाहिजे आणि त्या भूमिकेनुसारच काम केलं पाहिजे. तर आपली भूमिका कशी ओळखावी? किंवा ते कसं कळतं, की अरे माझं काय, माझा रोल काय नेमका या एखाद्या ह्याच्यामध्ये? आपण सगळेजण एक भूमिका घेऊन जन्माला आलेलो आहोत. प्रत्येकाला एक रोल मिळालेला आहे. हं. आपल्याला आपली भूमिका ओळखता आली पाहिजे. सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारता यायचा नाही. नाही. बरोबर. ऐश्वर्या राय सारखा ठुमका कदाचित लता दीदींना देता आला नसता. हं. लता दीदींसारखं गाणं अशोक सराफ यांना म्हणता येणार नाही किंवा बरोबर. त्यांच्यासारखा अभिनय इतर कुणाला करता करता येणार येणार नाही. तुम्ही मला बोलायला सांगाल तर मी 2 शब्द बोलू शकेल. हं. तुम्ही म्हटलात जाता जाता कुस्ती करून जा. माझ्याच्यानं ती होणार नाही. बरोबर. आपण सगळेजण एकमेकांपेक्षा वेगळे आहोत. आणि मला वाटतं ती आपली भूमिका काय यासाठी आपण अंतर्मनात स्वतःच्या डोकावून पाहिलं पाहिजे. आपल्यातल्या स्ट्रेंथ काय, आपली वीकनेस काय, हं. हे आपल्याला ओळखता आले पाहिजे. अच्छा. बरोबर. बदलत्या काळाबरोबर पारिवारिक मूल्य, हां. नातेसंबंध हे प्रचंड बदलत चाललेत. आपण वेस्टर्न कंट्रीज ज्या आहेत, पाश्चिमात्य देश आहेत, त्यांच्या ज्या जीवन पद्धतीकडे वळतोय. असं होतंय का? किंवा जर होतंय तर मग का होतंय? रिझन्स काय असतील याच्यामागे? जग बदलतंय. बदल हा निसर्गाचा नियम आहे. हं, परंतु कोणत्या गोष्टींमध्ये आपण बदल स्वीकारले पाहिजे, त्याचं हं, तारतम्य मात्र माणूस म्हणून आपल्याकडे असलं पाहिजे. हं, कुटुंब प्रणाली बदलतीये. 10-10, 12-12, 14-14, 16-16 माणसं एकत्र राहत होती. हं. मोठं कुटुंब होतं. बरोबर. आता नोकरीच्या निमित्तानं, व्यवसायाच्या निमित्तानं गावं सोडावी लागली. लोकं हो. शहरात आली. 2 भाऊ गावाकडे राहिले. एखादा कुणीतरी नोकरीच्या निमित्तानं इकडं आला. कुटुंब छोटी झाली. हं, हे बदल अपेक्षित आहेत आणि ते होत राहणार आहेत. हं. पण हे सगळे बदल होत असताना नात्यांमधलं प्रेम कमी होतंय का? आपला संवादाची साधनं वाढत गेली, पण आपल्यातला संवाद कमी कमी होतोय होतं. का? पूर्वी माणसं अभावामुळे की होईना, हं. पण एकमेकांना जपत होती. बरोबर. आता वस्तूंचा इतका संग्रह झालाय, की माणसांची गरज वाटेनाशी झालीये. हं. असं होतंय का? बरोबर. या गोष्टींचं चिंतन होणं गरजेचं आहे. मला नेहमी वाटतं, की साधनं ही वापरण्यासाठी असतात आणि माणसं ही जपण्यासाठी असतात. आपण उलट केलं. आपण नको तशी माणसं वापरत राहिलो आणि साधनांना जपत राहिलो. हं. तुटलेलं फुटलेलं साधन परत विकत घेता येईल. बरोबर. पण एकदा माणसं निघून गेली, की ती मात्र परत मिळत नाहीत. आणि म्हणून माणसं आणि आपण कुणीच कायमस्वरूपी इथे नाही आहोत. प्रत्येकाला एक ना एक दिवस इथून निघून जायचंय. जोपर्यंत माणसं आहेत आपल्या आयुष्यात ती नाती म्हणून, हं. ती आपण टिकवली पाहिजे. शक्य तितका प्रयत्न तर केला पाहिजे. सगळीच नाती प्रयत्न करूनही टिकवता येतील असं नाही.
नाती टिकवण्यासाठी कोणा एकाचे प्रयत्न गरजेचे नसतात. समोरूनही तितका तो प्रतिसाद मिळाला पाहिजे. तो जर मिळत नसेल तर मौन बाळगूयात. पण शक्य तितकी नाती जपण्याचा प्रयत्न मात्र आपण केला पाहिजे. बरोबर. तुम्ही जेव्हा विविध लोकांना भेटता, मुलांना भेटता, ग्रामीण भागातून विशेष करून, तेव्हा त्यांच्या डोळ्यात प्रचंड स्वप्न असतात. प्रत्येकाला काही ना काहीतरी करायचं असतं. पण जसं आपण म्हणालो, की साधनं त्यांच्याकडे नाहीयेत तेवढी. तर मग कधी तुम्हाला असं वाटतं, की की हे असं जगामध्ये हा असमतोल का आहे? किंवा एखाद्याला खूप काही मिळतं आणि एखाद्याला काही मिळत नाही. तर मग हे प्रारब्ध आता तुम्ही एवढं म्हणजे सगळं वाचन वगैरे किंवा संत साहित्य आहे. तर प्रारब्ध कसं ठरत असेल माणसाचं, की काय का एखाद्याला खूप कमी गोष्टी मिळतात, अनप्रिव्हिलेज असतात लोकं? मला वाटतं प्रारब्ध ह्याच्याकडे आपण फार उशिरानं पाहायला हवं. अच्छा. आधी आपण प्रयत्नांसाठी हं. आपण करून. प्रयत्नशील असलं पाहिजे. बरोबर. आपण कर्तव्याला प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे. हं, संत साहित्य सुद्धा प्रयत्नवादी राहायलाच सांगतं. हं, तुकाराम महाराजांचा एक तर अभंग असा आहे, त्यात ते सांगतात, एखादी दुःखद घटना जर तुमच्या घरात घडली, हं. तर तुम्ही एक वेळ ते प्रेत झाकून ठेवा आणि पेरणीची वेळ आलेली असेल, तर तुम्ही पेरणी करून घ्या. कदाचित ही बरं. अतिशयोक्ती वाटेल. तुम्ही म्हणाल, हो. की तुम्ही भावनाशून्य आहात का? पण तुकोबारायांना सांगायचंय, की ती जर वेळ टळली पेरणीची, हं, तर परत ती तुम्हाला साधता येणार नाहीये. हं, तुम्ही ती दुःखद घटना बाजूला ठेवा आणि तुम्ही तुमच्या कर्तव्याला प्राधान्य द्या. तो शेतकरी जेव्हा त्या पेरणीला जातो, त्यावेळेस त्यानं पोटाजवळ एक ओटी बांधलेली असते. त्या ओटीत धान्य असतं. हं, ते धान्य मुठीत येतं. मुठीतनं ते पाभरावर धरलं जातं. हं, मग एक मूठ तो शेतकरी सैल करत चालतो. मग ते धान्य खाली जातं. मग त्यातून अंकुर फुलतो. आणि जर त्या सगळ्या दुःखामध्ये ती वेळ जर टळून गेली, ऊन, वारा, पावसा काही नैसर्गिक आपत्ती हं, आली, हं. पेरणी जर टळली, तर ते ओटीतलं धान्य तसंच राहील आणि त्यातून नवा अंकुर फुलणार नाही. संत प्रत्येक संत साहित्यात जर तुम्ही डोकावून पाहिलं, तर त्यांनी कर्तव्यालाच प्राधान्य दिलेलं आपल्याला पाहायला मिळेल. हं. हां, मग प्रयत्न करूनही जेव्हा तुम्हाला यश मिळत नाही, त्यावेळेस तुम्ही मनाचं समाधान करण्यासाठी प्रारब्ध हा शब्द तुम्ही छानपैकी वापरू वापरू शकता. शकता. आणि सगळ्याच प्रयत्नांना यश मिळतं असं नाही. हं. त्यावेळेस तुमचं सांत्वन करण्यासाठी, त्यावेळेस तुम्हाला पुन्हा मोटिव्हेट करण्यासाठी प्रारब्ध हा एक विषय छान आहे. तुमचे जे शोज आहेत, व्याख्यानं आहेत, प्रवचन आहेत, त्यामध्ये एक तुमची टॅगलाईन आहे, ती म्हणजे जीवन सुंदर आहे. तर तुम्ही हीच ओळ का निवडली, की जीवन सुंदर आहे? किंवा तुम्हाला असं का वाटतं, की ही जी ओळ आहे ती खूप प्रभावशाली आहे आणि खूप गरजेची आहे लोकांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी? मला असं वाटतं, की हे सांगण्याची वेळ आली आहे, की जीवन सुंदर आहे. हं, मी 2 ओळी वाचल्या होत्या. "बेच दूँ क्या सारी परेशानियाँ, हं. मौत अच्छा दाम दे रही है." वाह! जर तुम्ही आयुष्यातल्या काही समस्यांना कंटाळून हं, जर तिकडे वळणार असाल, तर मला वाटतं हे सांगायची वेळ आली. सगळं छान-छान, गोड-गुलाबी कसं असू शकेल? हं, हं. आयुष्यात कधी संघर्ष आहे, कधी बरोबर. तडजोड आहे, कधी माघार आहे, कधी 2 पावलं झेप घेणं आहे. हं. ह्या सगळ्याचा समतोल म्हणजे तर जगणं आहे. जगणे. आणि यात सुंदरता दडलेली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. हे सांगण्याची गरज आहे, असं वाटलं आणि म्हणून मी ठरवलं, की नाही या विषयावर आपण सातत्यानं बोललं पाहिजे. कमाल. आज दहीहंडी आहे, जन्माष्टमी आहे. तर आजचं हे म्हणजे ओकेजन असं म्हणून नाही. पण मला कायम श्रीकृष्णाचं जे एक चरित्र आहे, ते कायम प्रेरणा देत आलंय. लहानपणापासून माझे आजोबा पण मला वेगवेगळ्या गोष्टी सांगायचे. त्यांना खूप या गोष्टींची आवड होती. ते स्वतः कीर्तन, प्रवचन वगैरे करायचे, ऐकायचे. सो तुम्हाला काय काय वाटतं, की श्रीकृष्णाचं कॅरेक्टर किंवा चरित्र हे का गरजेचं आहे आणि का इम्पोर्टंट आहे? किंवा आज ते किती हेल्पफुल होतं लोकांसाठी? किंवा का त्यांनी वाचायला पाहिजे चरित्र? मला असं वाटतं, की कोणत्याही क्षेत्रात तुम्ही असा, हं, राजकारण, समाजकारण, अध्यात्म कुठल्याही क्षेत्रात असा, भगवान श्रीकृष्णाला आपण वाचलं पाहिजे. हं, भगवान श्रीकृष्णांचं चरित्र हे मगाशी जसं म्हटलं असंख्य चढ-उतार आहेत आयुष्यामध्ये. हं, हं. आणि या कुठल्याही चढ-उतारांमध्ये ते व्यथित होत नाहीत. ते थांबत नाहीत. ते चालत राहतात. आणि आपल्या कर्तव्याप्रती ते इतके समर्पित आहेत, की त्या कर्तव्याच्या आड कोणतीही गोष्ट त्यांना अडकून ठेवू शकत नाही. हं. आणि म्हणून जगणं ज्याला सुंदर करायचंय ना, त्यानं भगवान श्रीकृष्णाला वाचलं पाहिजे असं वाटतं. अच्छा. हं. अ, श्रीकृष्णाच्या आयुष्यातील ज्या बाललीला आहेत, बऱ्याच बऱ्याच गोष्टी आहेत एकापेक्षा एक. तर अशी कुठली जी एक गोष्ट आहे किंवा कथा आहे जी तुम्हाला स्वतः पर्सनली खूप आवडते किंवा प्रेरणा देते? भगवान श्रीकृष्णाच्या ज्या बाललीला आहेत, त्याच्यामध्ये असंख्य प्रसंग आहेत. हं, हं. म्हणजे गोपिका जेव्हा मथुरेला जातात, तेव्हा हं, त्यांचं हं. दही, दूध, लोणी, तूप घेऊन जाणारे माठ फोडणारे हं, प्रसंग हं. असतील बरोबर. किंवा गोवर्धन पर्वत हो, करंगळीवरती हो, उचलणं हो. असेल किंवा कालिया जो कालिया मर्दन. नाग आहे, अशा अनेक अनेक प्रसंग आहेत.
पण आपल्या सगळ्यांचा आवडता एक प्रसंग म्हणजे काला, दहीहंडीचा, ज्यात दहीहंडी. ज्यात भगवंतानं काला केलेला आहे. हं, हं. काय केलंय? काला म्हणजे काय हो? म्हणजे सगळ्या आजूबाजूच्या मित्रांना एकत्र करणं. हं. त्यांना त्यांनी जे घरून आणलेलं आहे, कोणी हं, दही, तूप, हं. लोणी काय जे काय खायला आणलेलं असेल, ते सगळं एकत्र करणं, बरं. सगळ्यांना त्याचा समान वाटा करणं आणि तो काला करून खाणं. याच्यात फार मोठा सामाजिक संदेश आहे असं मला वाटतं. हं. अलीकडच्या स्वातंत्र्यपूर्व काळात जर आपण बघितलं, की जात, धर्म, पंथ हं. या संदर्भामध्ये फार मोठा समाज ज्याच्या वाट्याला अनेक दुःख सहन करावी लागली किंवा हं. त्या गोष्टींमध्ये आपण अडकत राहिलो. बरोबर. भगवान श्रीकृष्णानं हजारो वर्षांपूर्वी हा समानतेचा, एकतेचा संदेश दिलाय. हं. तो कुठेही भेदभाव करताना आपल्याला पाहायला मिळत नाही. सगळ्या लोकांना एकत्र करणं आणि त्यांना आपण सगळेजण एक आहोत, ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण करणं हं. आणि त्यासाठी भगवंतानं केलेला काला. मला वाटतं बाललीलांमधला काला हा गोड प्रसंग आहे आणि त्यातून समानतेचा, सामाजिक एकतेचा संदेश भगवान श्रीकृष्णानं आपल्याला दिलेला पाहायला मिळतो. बरोबर. अगेन माझं जसं मी नाटकात काम करतो, तर मी मगाशी शेक्सपियरचा जो प्रश्न विचारला तो पण म्हणूनच विचारला. बाहेरची जी लोकं आहेत किंवा वेगळ्या दुसऱ्या देशातली लोकं त्यांच्यासाठी श्रीकृष्ण असेल किंवा या सगळ्या गोष्टी आहेत. रामायण सुद्धा ते फक्त एक मायथॉलॉजी किंवा एक गोष्ट म्हणून पाहतात. तर तुम्हाला काय वाटतं, की अशा काय गोष्टी आहेत ज्या श्रीकृष्णाला देव बनवतात? किंवा आपण देव म्हणून पाहतो? त्याचंच आहे. काय होतं, आपण कुणालाही देव म्हणून जर पाहायला लागलो ना, हं, की मग गडबड होऊन जाते. हं, मी तर म्हणतो, की देव म्हणून ते जन्माला आलेत असं सांगण्यापेक्षा आता ते देवत्वापर्यंत त्यांच्या कर्तृत्वातनं कसे पोहोचले देवत्वापर्यंत, हं. हे सांगणं अधिक गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात जशा अडचणी आहेत, तशा अडचणी भगवान श्रीकृष्णाच्या आयुष्यातही आलेल्या आहेत. हं, तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये जे अपमानाचे प्रसंग येतात, तसे असंख्य अपमानाचे प्रसंग भगवान श्रीकृष्णाच्या आयुष्यात आलेले आहेत. हं, पण ते सगळे अपमान सहन करत, ती सगळी संकटं बाजूला सारत, त्यांनी त्यांचं ध्येय, ज्या उचित ध्येयानं ते प्रेरित होते, ते हं, ज्या पद्धतीनं मिळवलं, म्हणून ते देवत्वापर्यंत पोहोचले असं मला वाटतं. ते देव म्हणूनच जन्माला आले, हं. हे असं म्हणणं आपण चुकीचं. सांगतो किंवा ते हो, देव आहेत हे आपण हो, मान्य हो. करतो. परंतु त्यांचा जो प्रवास आहे, तो हं, तरुणांना अधिक प्रेरणादायी असं मला वाटतं. बरोबर. अच्छा. आत्ता मगाशी आपण गोवर्धन पर्वत उचलण्याचा प्रसंग त्याबद्दल बोलत होतो. तर एका करंगळीवरती गोवर्धन पर्वत उचलणं, याकडे तुम्ही कसं बघता? चमत्कार म्हणून बघता, की मग त्यामागे एक सामाजिक संदेश आहे काही? किंवा त्या अ, गोष्टीमागेच पूर्ण एकंदरीत प्रसंग? त्यातला सामाजिक संदेश खूप मोठा आहे. म्हणजे चमत्कारात आपण अडकण्यापेक्षा हं, हं. भगवंताला त्यातून काय संदेश द्यायचा होता? की अरे तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केलेत. आता मी पण त्याला प्रयत्न करतो आणि मग हं, भगवंतानं करंगळी लावली आणि तो पर्वत उचलला अशा कथा सांगते. हं, हं. पण त्याच्या पाठीमागे भगवान श्रीकृष्णाला संदेश असा द्यायचा होता, की तुम्ही वर्षानुवर्षी इंद्राची पूजा करत आलाय. हं. तुम्ही किती दिवस आता इंद्राची पूजा करणार? तर तुम्ही या गोवर्धनाची पूजा करा. बरोबर. मगाशी जसं म्हटलं, की एक बीज रोवलं जातं, ते स्वतःला गाडून घेतं, मग त्यातून अंकुर फुलतो. हं. आपलं पालन-पोषण करणारा जर कोण असेल, तर हा गोवर्धन आहे. हां. हा निसर्ग आपलं पालन-पोषण करणार. मी तर म्हणेल, निसर्गाची उपासना करायला सांगणारे भगवान श्रीकृष्ण, हे येणाऱ्या पिढीला आपण सांगितले पाहिजे. बरोबर. गोवर्धन पर्वत उचलणं, ते भगवंताचं सामर्थ्य, हे ठीक आहे, हे आपण सांगूयातच. हं. पण त्याच बरोबरीनं भगवंत निसर्गाची पूजा करायला सांगतात. आपणही निसर्गाची पूजा केली पाहिजे. जसं मगाशी म्हटलं, त्याच्याकडनं घेतो आपण, आपणही त्याला दिलं दिलं पाहिजे. पाहिजे. हा संदेश आपण त्यातून द्यायला हवा. बरोबर. हं. अ, दुसरं म्हणजे महाभारत, त्यानंतर महाभारताच्या युद्धामध्ये जे श्रीकृष्णानं अर्जुनाला दिलेले उपदेश म्हणजे आपण भगवद्गीता म्हणतो. तर आजच्या काळातही गीतेतील असे कुठले 3 महत्त्वाचे या गोष्टी आहेत, विचार आहेत, जे आजच्या काळातही लागू होतात किंवा त्या लोकांनी अभ्यासल्या पाहिजे, या 3 गोष्टी ज्या गीतेमधील हेल्पफुल आहेत लोकांसाठी, कोणासाठी? अस्वस्थ असणाऱ्या अर्जुनाला हं, शस्त्र उचलायला भाग पाडलं हं. आणि त्यासाठी जो संदेश दिला, त्याला आपण ती गीता म्हणून हो, हो. समोर आली, बरोबर. भगवद्गीता म्हणून समोर आली. मला वाटतं कर्तव्य, विश्वास आणि समर्पण हं, ह्या 3 गोष्टी अशा आहेत, की ज्या आपल्याला कायम प्रेरणा देत राहतील. भगवंतावरती अर्जुनानं विश्वास ठेवला. भगवान श्रीकृष्णानं सांगितलं, "तू अस्वस्थ होऊ नको. हे धर्म आणि अधर्माचं युद्ध आहे. तू शस्त्र उचल." हं, विश्वास ठेवला, शस्त्र उचललं. प्रचंड भगवंताच्या प्रती त्यांनी समर्पण दाखवलं हं, आणि जे कर्तव्य अर्जुनानं पार पाडलं, त्यामुळे अर्जुन आपल्या ठरलेल्या यशापर्यंत जाऊन पोहोचला. हं. मला वाटतं भगवद्गीतेतनं हे 3 गोष्टी जरी शिकलो,
तरी खूप सारं झालं. आणि मुळात कर्तव्य हे भगवंताच्या कृतीतनं पाहायला मिळतं. तुम्ही बघा, भगवान श्रीकृष्ण स्वतः रणांगणावर आहेत. हम्म. ते जर तिकडे समुद्रात झोपलेले आहेत, लक्ष्मी माता पाय चेपते, वरतून शेषनाग असा सावली धरून आहे आणि तिथून जर त्या अर्जुनाला म्हटले असते, "अर्जुना लढ बरं, मी आहे." अर्जुन म्हटला असता, "देवा तुम्ही आराम करा, झोपा. आपण नंतर ठरवू लढायचं का काय करायचं." हम्म. पण भगवंत स्वतः रणांगणावरती उभे आहेत आणि ते त्याला विश्वास देतात. हम्म. "मी इथं रणांगणावरती तुझ्या रथाचं सारथ्य करतोय. चल, उचल ते गांडीव आणि लढ." हे जे स्वतः तिथं असणं आहे ना, हे कर्तव्य सिद्ध करणारी गोष्ट आहे मला वाटतं. आणि म्हणून गीता पुढची हजारो वर्ष आपल्याला प्रेरणा देत राहील. अ, जसं की तुम्ही म्हणालात, की देवाचं तिथं असणं खूप महत्त्वाचं होतं. तर असं इतरांच्या बाकी संतांच्या आयुष्यात पण असं बऱ्याच वेळा झालेलं आहे, की देव स्वतः त्यांच्या घरी आला, त्यांच्या मदतीला आला. तर आपल्या आयुष्यात असं कधी होतं का, की जेव्हा तुमची लाइक इंटेन्शन खूप चांगल्या असतात, तुमचं कामाप्रती समर्पण असतं, तर देव तुम्हाला वेगवेगळ्या रूपात मदतीला येतो, असं होतं का कधी? तुम्हाला जाणवलं की हा माणूस देवासारखा आला म्हणून? अ, देव येणं म्हणजे आता देव असा हातात बासरी घेऊन येईल आणि तो तसं नाही, मदत करेल असं नाही. किंवा आपल्याला कुठे 2 हात करायची वेळ आली आणि देव येऊन आता हं, ते तसं नाही. हं, पण तुम्ही आठवा, तुम्हाला आजपर्यंत किती लोकांनी आयुष्यात मदत केली? हं, मी पुण्यात आलो, माझी राहण्याची सोय नव्हती. मग मला कुणीतरी मदत केली असेल. हं. कॉलेजला भरायला फीला पैसे नव्हते, तेव्हा कुणीतरी मदत केली असेल. बरोबर. साधं बस चुकल्यानंतर कुणीतरी गाडीवरनं पटकन लिफ्ट दिली असेल. हं, असंख्य माणसं तुमच्या आयुष्यात देव बनून येतात. फक्त आपली तिकडे पाहण्याची दृष्टी असली पाहिजे. बरोबर. ती दृष्टी जर असेल ना, तर मग जगणं सुंदर होऊन जातं. आपण अनेकदा म्हणतो, की "अरे, देवासारखा धावून आला." हं. देवासारखं कुणीतरी धावून येणं, मला वाटतं हे देव भेटल्या तो काळ होता. जनाबाईचं दळण हो, दळायला हो, हो, देव जायचा. हो, चोखोबा महाराजांना ढोरं ओढायला भगवंतानं हो, मदत केली. हो. नामदेव महाराजांच्या हातून देव जेवायचा. या ह्या ज्या सगळ्या कथा आहेत किंवा संत साहित्यातले हे जे काही हो, प्रसंग हो, आहेत, हो, संतांच्या चरित्रातले हो. हे जे काही प्रसंग आहेत, यातनं आपण काय बोध घ्यायचं? तुमचं जर समर्पण तितकं असेल कामाच्या प्रती, तुमच्या हं. कर्तव्याच्या प्रती, तर भगवंत तुमच्या मदतीसाठी धावून येतो. येतो. तुम्ही प्रामाणिकपणे काम करत राहा. कुठल्या ना कुठल्या मार्गानं तुम्ही त्याला देव म्हणा, निसर्ग म्हणा, काय म्हणायचंय ते म्हणा. हं. ती एक शक्ती तुम्हाला कायम मदत करत राहते, यावर माझा विश्वास आहे. बरोबर. हां. हं. त्यानंतर श्रीकृष्ण म्हणजे राजकारण, समाजकारण आणि अध्यात्म या तिन्ही क्षेत्रांमध्ये ते पारंगत होते. तर तुमच्या मते त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा या तिन्ही गोष्टींचा जो बॅलन्स, समतोल राखणं आहे, तर ते आजच्या काळात कसं उपयुक्त आहे? या तिन्ही गोष्टी, की राजकारण आणि मग समाजकारण आणि अध्यात्म. कारण असंही हल्ली बरेच लेखक आहेत जे श्रीकृष्णाच्या कॅरेक्टरबद्दल लिहितात, की ग्रे शेड्समध्ये लिहितात किंवा पॉलिटिशियन म्हणून लिहितात किंवा कपटी म्हणून सुद्धा संबोधलेलं आहे बऱ्याच लिखाणांमध्ये. तर मग तुम्ही कसं बघता या सगळ्यांकडे? अ, भगवान श्रीकृष्णाला आपल्याकडे पूर्ण अवतार असं म्हटलेलं आहे. हं, आणि त्याचं कारणच हे आहे, की राजकारण, समाजकारण, अध्यात्म या तीनही पातळीवरती भगवान श्रीकृष्णानं केलेलं कार्य हे दैदिप्यमान आहे. हं, जरासंधाचा वध असेल किंवा कंसाचा वध असेल किंवा पांडवांना केलेली मदत असेल. या हं, ठिकाणी ज्या पद्धतीनं भगवंतानं राजकारण घडवून आणलं, ते गरजेचं होतं. कारण मुळात हे धर्म आणि अधर्माचं युद्ध आहे. धर्माच्या रक्षणासाठी अधर्माचा संहार आपल्याला करावा लागेल, हं, ही जाणीव भगवंताला होती आणि त्यासाठी काही खेळ भगवंताला खेळावे लागले असतील. परंतु एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, की हे सगळे खेळ खेळत असताना त्यात भगवान श्रीकृष्णाला स्वतःला काय मिळवायचं होतं? जरासंधाला मारल्यानंतर ते स्वतः तिथे गादीवर जाऊन बसत नाहीत. हं, पांडवांच्या विजयानंतर आता मीच राजा म्हणून ते स्वतःला संबोधत नाहीत. हं. ह्या कुठल्याही गोष्टीमध्ये ते अडकलेले आपल्याला पाहायला मिळत नाहीत. बरोबर. धर्म आणि अधर्माच्या युद्धामध्ये अधर्मावरती विजय मिळवायचा असेल, तर त्याच्यासाठी हे डाव खेळावे लागतील. हं, ह्या एका चांगल्या भावनेनं ते हे सगळं घडवून आणतात आणि हे घडवून आणल्यानंतर त्याचा कोणताही आयुर्भाव त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळत नाही किंवा हं. ते त्यांना कुठेही मिरवायचं नाहीये किंवा मीच केलंय हे सगळं, हेही कुठे त्यांना सांगायचं नाहीये. त्याच्यासाठी ती आध्यात्मिक पार्श्वभूमी, तो सामाजिक दृष्टिकोन आणि हं, त्यासाठी करावे लागणारं राजकारण. आत्ताच्या पिढ्यात मला वाटतं हे आपण सगळ्यांनी अनुभवलं पाहिजे. हं, राजकारणामध्ये जी माणसं काम करतायत, हं, त्यांनी भगवान श्रीकृष्णाला वाचलं पाहिजे. म्हणजे केवळ डाव जिंकणं हे एकमेव ध्येय नाहीये. हं. त्याच्या पाठीमागं सामाजिक विकास किंवा बरोबर. समता अशा अनेक गोष्टी आहेत किंवा अन्याय जिथे होतोय, त्या हं, अन्यायाला प्रतिकार हे मूळ हेतू आहेत. बरोबर.
म्हणजे राजकारण करत असताना आपण समाजकारण विसरू नये. म्हणजे मगाशी जसं म्हटलं, की भगवंताच्या प्रत्येक कृती पाठीमागे काहीतरी सामाजिक विचार आहे. 16 सहस्र स्त्रियांशी लग्न वगैरे त्या त्या स्त्रियांना मुक्त केलंय आणि मुक्त केल्यानंतर समाज जर स्वीकारायला तयार नसेल, तर बरोबर. माझं नाव तुम्ही लावा. अच्छा. केवढी मोठी सामाजिक क्रांती आहे. बरोबर. स्त्री स्वातंत्र्यासाठी संग्राम पुकारणारा पहिला सैनिक जर हो. कोण असेल किंवा पहिला नेतृत्व करणारा नायक जर कोण असेल, तर तो भगवान श्रीकृष्ण आहे. बरोबर. किंवा तुम्ही जे दही, दूध, लोणी, तूप मथुरेच्या बाजारात घेऊन जाताय, ते फक्त विकण्यासाठी नाहीये. हे तुमच्या लेकरांना द्या. कुपोषणाच्या विरोधात आवाज उठवणारा पहिला जर कोण असेल, तर तो श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्ण आहे. बरोबर. त्या कालियाचं एक कालिया प्रकरण माता. आहे. हो. त्यातही नद्या-नाल्या स्वच्छ करा. आता आपण लोकांना सांगतोय. हो. तर ते बाबा रे, हे नदी-नाली हे व्यवस्थित ठेवलं. त्यावेळेस तो नाग म्हणून संबोधित केलाय. हो. आता मोठमोठे कारखानदार आहेत, इंडस्ट्रियलिस्ट आहेत, की जे बरोबर. नद्या-नाल्यांना ते सगळं विषारी पाणी नेऊन सोडतोय आपण. हं, आणि हं. अनेक नद्या आज प्रदूषित होत आहेत. अनेक ठिकाणी आज आपण पाहतोय जलपर्णी सगळीकडे हो. साठलेली. तर हे नैसर्गिक स्रोत तुम्ही नीट ठेवले पाहिजेत. त्यासाठी मला डोहात उतरावं लागलं तरी चालेल. हं. हे सामाजिक जर क्रांतीच आहे ती संदेश जर क्रांतीचा कुणी दिला असेल, तर तो भगवान श्रीकृष्ण. श्रीकृष्णाने दिलेला आहे. बरोबर. आणि त्याच्या आध्यात्मिक वृत्तीविषयी वेगळं सांगायला नको. तो ते आपल्या सगळ्यांना हो. ठाऊक आहे. आणि त्यात म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट श्रीकृष्णाच्या कॅरेक्टरची ती अशी आहे, की योगी असणं आणि योगी असून सुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्वमेंट असणं. आणि खूप एवढी इन्व्हॉल्वमेंट असूनही कुठं अडकताना तुम्ही पाहिलंय का कृष्ण? नाही. बरोबर. ते आई-वडिलांच्या जन्माला आल्यानंतर आई-वडिलांच्या अंगा-खांद्यावर खेळताही आलं नाही. हो. लगेच गोकुळात जावं लागलं. हो. गोकुळातून वृंदावनात आले. वृंदावनात राधा भेटली. लगेच मथुरेत गेले. मथुरेत गेल्यानंतर परत लगेच वृंदावनाकडे वळत नाहीत. हं. मथुरेमध्ये जरासंधाला मारल्यानंतर अनेक संकटं यायला लागली. हं. द्वारका उभी केली. उभी केलेली द्वारका डोळ्यादेखत बुडताना बघावी लागली. हो. कृष्ण कुठे डगमगत नाही. कृष्ण कुठे थांबत नाहीत. ते हं. चालत राहतात. 2 देऊन 2 घेऊन चालणं जे आपण म्हणतो ना, हो, हो. हल्ली राजकीय लोकांकडे ते एक आहे हां, बऱ्यापैकी. तेही फार डगमगताना दिसत नाहीत. म्हणजे किती बरोबर. संकट येतात खरं हो, तर हो, राजकारणी हो. लोकांच्या आयुष्यात. पण ते 2 देऊन 2 घेऊन चालत राहतात. फक्त त्याला गरज आहे, की हेतू, भगवान प्रामाणिक हेतू. श्रीकृष्णाकडे जो सामाजिक दृष्टिकोन होता, बरोबर. तो आपल्या ठायी आहे का? हं. आणि तो यावा आणि हे सगळं करून सुद्धा हे काहीही थांबणारं नाही. हं. हे सगळं संपणार आहे. यासाठी एक आध्यात्मिक पार्श्वभूमी असली पाहिजे. तर ती जर आपण सगळ्यांनी बाळगली ना, तर खूप सुंदर जगणं होऊ शकेल. कमाल. आणि तुम्ही जे म्हणालात, की प्रामाणिक हेतू असणं खूप महत्त्वाचं. अगदी. श्रीकृष्णानं जे काही केलं त्यामागे एक हेतू होता. धर्माची स्थापना हा हेतू हां. होता. मग आजच्या काळातही राजकारण्यांनी किंवा नेत्यांनी जर त्यांचा हेतू प्रामाणिक असेल, तर मग राजकारण मग आपोआप समाजकारणाकडे पण त्यांचं लक्ष जाईल. राजकारण वाईट आहे असं मला कधीच वाईट. वाटत नाही. खूप हं. नेते चांगलं काम करताना आज हं. आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर. लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर त्यांच्याकडे रोज तुम्ही जर कामाचा व्याप जर बघणार. व्याप बघितला, हो. तर कितीतरी लोकं त्यांच्याकडे काम घेऊन बरोबर. येतात. एका फोननी कुणाचं तरी काम होऊन हो, जातं. हो. राजकारण हे खूप चांगलं क्षेत्र आहे. फक्त हं. जसं हेतू हेतू हा जो प्रामाणिक आहे, असायला. तो प्रामाणिक असायला हवा. बरोबर. त्यानंतर सुदामा आणि श्रीकृष्ण यांची मैत्री. अगेन म्हणजे ते तिथंच येतं, की प्रत्येक गोष्ट माणसानं जीवन कसं जगावं हे जसं रामायणामध्ये रामाचं चरित्र बघायला मिळतं. तसंच श्रीकृष्णाचं पण मैत्रीचं एक सुंदर उदाहरण सुदामाच्या आणि श्रीकृष्णाच्या मैत्रीमध्ये आहे. तर तुम्ही त्याकडे कसं बघता? तो प्रसंग खूप भावुक करणारा आहे. आपण हो, सगळ्यांनीच तो हो, हो. पाहिलेला आहे, की ज्यावेळेस सुदामा भेटायला येतात, हं. त्यावेळेस पोहे घेऊन येतात हं. आणि त्या पोह्यांनी भगवंताचं पोट भरतं. भगवान श्रीकृष्णानं कायम त्याच्या वागण्यातनं, त्यांच्या एकंदरीत सगळ्या चरित्रातनं हाच संदेश दिलाय. कुणी लहान-मोठं नाहीये. हं. आपण सगळेजण एका पातळीवरती आहोत. हं. द्वारकेचा राजा जरी झाला, तरी हं. तो आपल्या मित्राला विसरलेला नाहीये. हं. आणि हे मैत्रीचं नातं केवळ फ्रेंडशिप डेला बँड बांधून ते साजरा केलेला असं नाही. साजरं केलं जात नाही. तर बरोबर. तेवढं समर्पण एकमेकांच्या प्रती असलं पाहिजे. तो भाव आपल्या मनामध्ये असला पाहिजे. हाच संदेश मला वाटतं भगवान श्रीकृष्णानं दिला. हं. मैत्रीविषयी फार पूर्वी वाचलेल्या 4 ओळी आठवल्या. हं. मैत्रीचं नातं हे जगावेगळं असतं. रक्ताचं नसलं तरी नसा-नसात भिनतं. या अतूट नात्याला कायम स्मरणात ठेवूया. भरू दे ओंजळ मायेनं गाणं स्नेहाचं गाऊया. वाह! मला वाटतं भगवान श्रीकृष्णानं तेच केलं. सुदाम्याच्या प्रती ते नातं रक्ताचं नसेल, हं. परंतु त्यांनी ते कायम जपलेलं आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर. अ, त्यानंतर श्रीकृष्ण आणि राधा यांची प्रेम कहाणी अनेक शतकांपासून लोकांना आकर्षित करते. आजही ती तितकीच म्हणजे जेव्हा-जेव्हा प्रेम कहाणीबद्दल एखाद्याचं बोललं जातं, तेव्हा उदाहरण हेच आहे राधा आणि कृष्ण. तर तुम्ही कसं बघता राधा आणि कृष्ण या प्रसंगाकडे, की
किंवा आजच्या काळात ते कसं रिलेटेबल आहे, किंवा मग व्याख्या बदलल्यात का प्रेमाच्या? खरं तर राधा कृष्ण या विषयावरती अनेक तज्ञांनी आपापली मतं वेगवेगळी मांडली आहेत. बरोबर. अनेक वेगवेगळी मतं हो, आहेत. हो. पण मी म्हणेल की राधा म्हणजे समर्पण आहे. हं. देवाला प्राप्त करण्यासाठी कोणते मार्ग सांगितले? ज्ञान आणि भक्ती सांगितलेलं हं, आहे. हं. ज्ञानाच्या जोरावरती भगवंताची प्राप्ती होऊ शकते. परंतु प्रेम ही पण अशी एक गोष्ट आहे, की जी भगवंताला अ, देवा आपण त्याला आपलं मिळवू शकतो. हो, हो. राधा म्हणजे समर्पण आहे, राधा म्हणजे प्रेम आहे, राधा म्हणजे भक्ती आहे, राधा हं. म्हणजे जिव्हाळा आहे, राधा म्हणजे वात्सल्य आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं प्रेम या दृष्टिकोनातनं आपण राधाराणीकडे पाहिलं पाहिजे. अनेक हं. प्रसंग आहेत हळवे करणारे. म्हणजे एक प्रसंग सांगितला जातो, की जेव्हा ते मथुरेत गेले भगवान हं. श्रीकृष्ण, हं. ते कधी वृंदावनाकडे डोकं करून झोपायचे नाहीत. आणि हं. विचारलं, की उद्धव विचारतो, की "देवा तुम्ही कधीच वृंदावनाकडे डोकं करून झोपत नाहीत." आणि मग अ, त्यावर भगवान श्रीकृष्ण सांगतात, "वृंदावनाकडे डोकं करून जर झोपलो, तर मला राधा स्वप्नात येते आणि मग मी माझं अवतार कार्य विसरून जातो." हं. अनेक कवींनी, अनेक लोकांनी राधा लिहिलं आणि आहे. कृष्णावरती अनेक प्रसंग हो, लिहिलं. आपल्यासमोर मांडलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि जेव्हा भगवान सांगतात, की "तू राधा राणीला समजावून सांग, की हं. तू व्यथित होऊ नको, तू दुःखी होऊ नको. माँ यशोदेला जाऊन भेट. त्यांना सांग, की मी इकडे सुखरूप आहे, आनंदात आहे." आणि जेव्हा उद्धव इकडे वृंदावनात येतो आणि राधेला सांगतो, की "तू व्यथित होऊ नको. भगवान श्रीकृष्ण चराचरात आहेत. ते हं. वृंदावनातही आहेत, गोकुळातही आहेत, ते मथुरेतही आहेत. चराचरात कृष्ण सामावलेला आहे." तेव्हा राधा हसते आणि म्हणते, "हे तत्वज्ञान तू मला सांगू नको. तो जर मथुरेत असता, तर त्याला सोडून तू वृंदावनात आला नसता. तो हं. आजही वृंदावनातच आहे." मला वाटतं राधा म्हणजे एक समर्पण आहे. राधा म्हणजे प्रेम आहे. आणि त्या दृष्टीनं आपण त्या सगळ्या प्रकरणाकडे पाहिलं पाहिजे. आजही वृंदावनात गेलं तर कृष्ण राधा नाही म्हटलं जात. राधे कृष्ण राधाकृष्ण. म्हटलं जातं. बरोबर. राधा आधी येते. हां, तर समर्पण म्हणून आपण या सगळ्या प्रकरणाकडे पाहिलं पाहिजे. अ, प्रेमाच्या व्याख्या बदलत गेल्यात काळाबरोबर. आजच्या या जनरेशन जेन झी जी मुलं आहेत असं म्हणतात. तुम्ही ऐकत असाल बऱ्याच अगदी, मुलांच्या अगदी. प्रेम कथांबद्दल वगैरे. तर तुम्हाला काय वाटतं, की हे जे नवीन टर्म जेन झी टर्म्स आहेत तुम्हाला माहिती असतात सिच्युएशनशिप वगैरे, किंवा मग जे फास्ट फूड सारखं सगळं जीवन इन्स्टंट हवंय सगळ्यांना. मग ते ब्रेकअप आलं, पॅचअप या सगळ्या गोष्टी. तर तुम्ही एक तरुणांना काय संदेश द्याल या बाबतीमध्ये? की कसं ओळखावं, की खरं प्रेम काय? फार अवघड प्रश्न तुम्ही मला विचारलाय खरं तर. हे प्रत्येकाची त्याच्या त्याच्या आयुष्यातले प्रसंग आहेत. हं. खरं खोटं प्रेम मुळात खोटं नसतंच आणि खोटं असेल तर ते प्रेम म्हणावं तरी म्हणावं. कसं? बरोबर. ते खरंच असतं. चुकीच्या काही गोष्टी आयुष्यात येतात आणि मग आपण त्याला प्रेम समजून नाकारायला लागतो किंवा प्रेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. पण मी जसं मगाशी म्हटलं, प्रेम हे समर्पण आहे. हं. प्रेम हे त्याग आहे. प्रेमामध्ये त्यागाला महत्त्व आहे. मला दुःख झालं तर तुम्हाला वाईट वाटावं. तुम्हाला जर दुःख होत असेल, तर ते माझ्या अंतःकरणाला येऊन लागावं. याच्यापेक्षा वेगळी प्रेमाची व्याख्या नाहीये. प्रेम काय आहे? अहो, भगवंताच्या बोटाला कापलं. सगळेजण इकडे-तिकडे शोधत राहिले हं. आणि द्रौपदीनं मात्र पदर फाडला. कारण भगवंताला झालेल्या वेदना द्रौपदीपर्यंत पोहोचत होत्या. तिनं बरोबर. विचार केला नाही, की शालू नवा आहे, जुना आहे, मी तो बरोबर. कसा फाडू? त्याच्यापेक्षा काय प्रेम असू शकतं? एखादी आई जेव्हा त्या लेकराकडे पाहते, गुण-दोषासहित ती त्याला स्वीकारत असते. हं. त्याच्या स्वीकारते, त्यानं चांगलं जगावं याच्यासाठी प्रयत्न करत राहते. प्रेम हे आहे, की जिथे समर्पण आहे, जिथे हं. त्या माणसाविषयी चांगला भाव आपल्या मनात आहे. याच्यापेक्षा प्रेम नाही. आता तुम्ही ज्या ब्रेकअप आणि हो, पॅचअप हो. ह्याच्या गोष्टींचा विचार मांडतात, हा फार वेगळा विषय आहे. म्हणजे त्याच्यात सगळी समीकरणं आहेत, त्याच्यात हां. व्यवहाराची समीकरणं आहेत, बरोबर. त्याच्यामध्ये सेटलमेंटचे विचार आहेत, त्याच्यामध्ये हो. आवडी विचार आहेत. काल आवडलेली गोष्ट आज आवडत नाही. उद्या नवीन गोष्टी ज्या आपण शोधात हं. पडतो. तर ते प्रेम नाही, तिथे व्यवहार आहे आणि तो व्यवहाराच्या पद्धतीनं चालू राहतो. अच्छा. एक सहज आउट ऑफ द कॉन्टेक्स्ट विचारतो, की तुम्हाला कधी झालंय का प्रेम कोणाबरोबर काय? अ, मी प्रेम करणारा माणूस आहे. अच्छा. जगण्यावर प्रेम करावं या मताचा मी आहे. ओके. त्यानंतर जसं आपण भगवद्गीतेबद्दल बोलत होतो, की रणभूमीला ज्ञानभूमी श्रीकृष्णाने केली. आणि मग एवढ्या मोठ्या महाभारताच्या युद्धामध्ये श्रीकृष्णाला ते कसं पॉसिबल झालं, की किंवा की का गरजेचं वाटलं, की ज्ञान सांगणं किंवा गीता सांगणं अर्जुनाला? अ, रणभूमी ही ज्ञानभूमी झाली. खूप हं. सुंदर बोललात तुम्ही.
आपणही रोज रणभूमीत उभे आहोत. हं. आपल्या मनातही रोज एक द्वंद्व सुरू आहे हो. आणि तिला ज्ञानभूमी करणं हेच सगळ्यात मोठं आव्हान आहे. हं. आणि ते आव्हान पेलावलं जर कोणी असेल तर ते भगवान श्रीकृष्णानं पेलावलं. मला असं वाटतं की आपण सगळेच जण अस्वस्थ आहोत. आपण सगळेच जण कधी ना कधी अर्जुनाच्या भूमिकेत आहोत. बरोबर. आणि म्हणून आपल्यासारख्या कधी-कधी अस्वस्थ होणाऱ्या अर्जुनाला आयुष्यात रणभूमीची ज्ञानभूमी करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाची गरज आहे. बरोबर. आणि भगवान श्रीकृष्ण काय अफाट वक्तृत्व असलं पाहिजे. हो. आज आपण पॉडकास्टसाठी मस्त एसी वगैरे लावून बसलोय. भगवंतांना रणांगणामध्ये रणांगणामध्ये अ, आपले विचार गीता सांगितली. हो, मांडलेले आहेत, हो, गीता हो. सांगितली. काय अफाट सामर्थ्य असलं पाहिजे. बरोबर. जिथे आत्ता शंख फुंकले जातील, हं. आत्ता युद्ध सुरू होणार आहे, आत्ता रक्ताचे पाट वाहतील, जगातले सगळे योद्धे एकमेकांवर तुटून पडतील. आणि अशा प्रसंगी भगवान सांगतात, "ऐक अर्जुना मला काय म्हणायचंय." काय सामर्थ्य असलं पाहिजे. काय कमालीचा आत्मविश्वास हो. असला पाहिजे. बरोबर. म्हणजे जेव्हा अर्जुन सगळीकडे डोकावतो आणि समोर लढणाऱ्या सगळ्या शूरवीरांना बघतो, सगळे आप्तेष्ट आहेत, सगळे हो. जवळचे आहेत आणि सगळे विरोधात आहेत. हो. आणि तेव्हा अर्जुन सांगतो, "माधव सब खिलाफ है." हं. आणि त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण सांगतात, "सब हारेंगे पार्थ." हे सगळे हरणार आहेत. तू बरोबर. डगमगून जाऊ नको. तू फक्त शस्त्र उचल. हं. अफाट सामर्थ्य आहे भगवान श्रीकृष्णाच्या वक्तृत्वामध्ये. आणि म्हणून त्यानं जे रणभूमीला ज्ञानभूमी बनवलं. आपल्या मनाच्या रणभूमीवरती जे द्वंद्व सुरू आहे, तिला ज्ञानभूमी बनवणाऱ्या कृष्णाची गरज आहे असं मला वाटतं. जर तुम्हाला तुमचं हे क्षेत्र सोडून दुसऱ्या एखाद्या क्षेत्रात काम करायला आवडलं असेल, तर ते क्षेत्र कुठलं असेल? असं विचार आला नाही. मला असं वाटतं, की आपली भूमिका हीच आहे आणि ठरलेलं यात आहे. आपण अधिकाधिक काही चांगलं करत राहावं. हं. आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये अ, जिथे संधी मिळेल, तिथे चांगलं काम करत राहावं, या मताचा मी आहे. अच्छा. तुम्ही सिनेमे वगैरे पाहता. तुम्हाला आवडतं का हो, चित्रपट वगैरे खूप पाहायला? आवडतं. कुठल्या प्रकारचे चित्रपट आवडतात तुम्हाला मराठी? मराठी चित्रपट मी जसं अच्छा. रिसेंटली पाहिलेला एखादा मराठी चित्रपट, की जो तुमच्यावर प्रभाव टाकून गेला खूप? रिसेंटली पाहिलेल्या चित्रपटांमध्ये छावा छावा. अच्छा. चित्रपट आवडला. ऐतिहासिक चित्रपट पाहायला हं. आवडतं. मनोरंजनात्मक काही हं, चित्रपट हं. पाहायला आवडतं. थिएटरला वगैरे जाऊन पाहायला फार जरी वेळ मिळाला नाही, तर घरी पण कधीतरी मिळतो वेळ. अशी ही बनवा-बनवी वगैरे हं, जे हं. जुने चित्रपट आहेत बरोबर. ते. त्यात मला विदूषक हा जो चित्रपट आहे लक्ष्मीकांत हां. बेर्डेंचा, एक होता तो विदूषक. खूप मनाला भावून गेला. हं. बरोबर. आणि तुम्ही छावा बघितलात, तर छावा आता तुम्ही संभाजी महाराजांच्या चरित्राबद्दल पण अभ्यास केलेला आहे. तर तुम्हाला काय वाटतं, की छावामध्ये चरित्र महाराजांचं पद्धतशीर बरोबर दाखवलंय का? अजून गोष्टी अ, बदल झाल्या असतील? सगळ्या चित्रपटातनं सगळंच्या सगळं लोकांपर्यंत बरं. पोहोचवणं शक्य नाही. नाही होत. हं. परंतु चित्रपट एक माध्यम आहे, की लोकांमध्ये त्याची जाणीव निर्माण करणं, हं. लोकांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करणं. हं. छावा चित्रपट पाहिल्यानंतर बऱ्याच जणांना वाटलं असेल, की अरे आपण छावा वाचलं पण पाहिजे हं. किंवा अधिकाधिक संभाजी महाराजांच्या प्रती जाणून पण घेतलं पाहिजे. हं. चित्रपटातनं अगदी सगळा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवणं शक्य नाही. नाहीये किंवा इतिहास समजून घेण्याचं प्रभावी माध्यम चित्रपट असू शकेल असं नाही. पण चित्रपट तुम्हाला प्रेरणा देतात त्या वाचनासाठी, इतिहासासाठी. चित्रपट पाहिले पाहिजेत. त्यातून तुमची मतं तुम्ही ठरवा न ठरवा, हं. परंतु ते तुम्हाला अभ्यासासाठी प्रेरणा देणारी उपयोगी गोष्ट असतं. आहे. अच्छा, बरोबर. जसं तुम्ही कित्येक तरुणांना भेटता, तर तुम्हाला काय वाटतं, की बदलत्या काळाबरोबर अशा कुठल्या 3 स्किल्स आहेत, ज्या खूप इम्पोर्टंट आहेत, चांगलं करियर करण्यासाठी कुठल्याही क्षेत्रामध्ये किंवा यशस्वी होण्यासाठी? मी म्हणेल की तुम्ही नाविन्य स्वीकारलं पाहिजे. हं, तुम्ही नवीन तंत्रज्ञानासोबत ओळख करून घेतली पाहिजे. तुम्ही टेक्नोसेव्ही असलं पाहिजे. हं. तुम्ही ज्ञानाच्या बाबतीत अपडेटेड राहिलं पाहिजे. तुम्ही आता मर्यादाच उरलेल्या नाहीयेत. ज्ञानाला, तुमच्या कार्याला, कामाला, तालुक्याच्या, देशाच्या, राज्याच्या भिंती उरलेल्या नाहीयेत. हं, तुम्ही जग जवळ केलं पाहिजे. आयुष्य एकदाच आहे. भरभरून जगलं पाहिजे आणि जगण्यासाठी अपेक्षित असणारी कौशल्य सुद्धा तुम्ही आत्मसात केली पाहिजेत. तुमच्याकडे चांगलं कम्युनिकेशन स्किल असलं पाहिजे. हं. तुम्हाला तुमचे विचार प्रभावीपणे लोकांच्या समोर मांडता आले पाहिजेत. सगळ्यांकडेच कम्युनिकेशन स्किल नसेलही कदाचित. परंतु ते आत्मसात करण्यासाठी आपण किमान प्रयत्न प्रयत्न तरी केले केले पाहिजे. पाहिजेत. बरोबर. मी असं एक अनुभवलंय, की तुमच्या आत्तापर्यंत जेवढे पॉडकास्ट झालेत किंवा इंटरव्ह्यूज झालेत, त्यामध्ये तुम्हाला तुमची कविता सगळेच ते म्हणायला लावतात खास करून. पण आता तुमचं रिसेंटली एक गाणं रिलीज झालं, जे तुम्ही पालखी सोहळ्याच्या वेळेस आय थिंक हां. रिलीज केलं. तर ते गाणं तुम्ही त्या गाण्याबद्दल सांगाल थोडं? हे गाणं मी लिहिलं माझी मिसेस सन्मिता हं, हं. त्याही गायिका आहेत अच्छा. आणि पालखीला आम्ही दरवर्षी पालखीमध्ये चालतो. बरं. तर ह्यावेळेस त्यांनी असं ठरवलं होतं, की आपण मैत्रिणी-मैत्रिणी सगळ्याजणी
त्या सोहळ्यामध्ये सहभागी हो. अच्छा. आणि मग त्यावेळेस मला ते सुचलेलं गाणं होतं, की ह्या सगळ्या जर मुली निघाल्यात नाही का, रुक्माईच्या लेकी हं. ग निघाल्या वारीला, हं. निघाल्या वारीला या पोरी, निघाल्या वारीला. मग त्यात कोण-कोण जाऊ शकेल? मग त्यात जनाबाई जात आहेत. मग ते जनाबाई त्यांचं दुःख सांगतायत. त्याच्यात सोयराबाई महाराज. सोयराबाई महाराज म्हणजे चोखोबा महाराजांच्या पत्नी. अच्छा. आपण सगळ्यांनी एक अभंग ऐकलेला आहे, अवघा रंग एक झाला. मी येस. तू पण गेले वाया हो, हो, पाहता हो, हो, पंढरीच्या राया. हो. हा सोयराबाई महाराजांनी लिहिलेला अभंग आहे. अच्छा. आणि मग त्या सांगतायत, की आम्हाला मंदिरात येण्याचा अधिकार नाहीये. जनाबाई सांगतायत, की मला हार चोरला म्हणून माझ्यावर आरोप झाला आणि मला सुळावरती जायला सांगितलंय. या सगळ्यांची ह्या महिला संत ज्या आहेत, ह्या सगळ्या जणी त्यांचं दुःख रुक्माई आईसाहेबांना सांगतायत. आणि मग शेवटच्या कडव्यामध्ये त्या गाण्याच्या रुक्मिणी आईसाहेब सांगतायत, की "मी सगळं तुमचं ऐकते. तुमची सगळी दुःख मी ऐकली. पण आता मी माझं कुणाला सांगू?" हा जो शेवटचा कडव्यात ते म्हणतायत, की "मी माझं सांगू कुणाला? निघाल्या वारीला या पोरी निघाल्या वारीला." तर रुक्मिणी आईसाहेबांनाच पण ते एक दुःख आहेच ना. त्या तर रुसून आलेल्या आहेत पंढरपूरला. हो. म्हणून त्या म्हणतात, की "माझंही दुःख आता मी तुम्हाला सांगते." त्या आशयानं ते मी गाणं लिहिलं होतं. कमाल. मी पाहिले गाणं आणि खरंच सरांनी जसं सांगितलं, की त्या गाण्यामागे एक थॉट आहे. तसंच त्या गाण्याची धून आणि शब्द हे सगळेच कमाल आहेत. तर तुम्ही प्लीज सरांच्या YouTube चॅनलवरती जाऊन ते गाणं बघा आणि तुम्हाला पण नक्कीच आवडेल. सर थँक सो मच तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि आमच्या सगळ्या टीमकडून अगेन पुन्हा एकदा मी मनापासून आभार मानतो. माझ्या आईला हा एपिसोड बघून तिला खूप आनंद होणार आहे. खरंच, खरंच मनापासून आनंद होणार आहे, की तुमच्याबरोबर मी जसं म्हणालो, की तिची इच्छा होती आणि मलाही बऱ्याच दिवसापासून होतं, की तुमच्याबरोबर संवाद साधायचा आहे. सो त्यानिमित्तानं मला ती संधी मिळाली आणि आमचं नाटक अपडेट्स नावाचं एक पेज आहे आणि त्या अंतर्गत आम्ही रिलीफ विथ ऋतुराज हा पॉडकास्ट शो सुरू केला. सो आम्ही सगळे कलाकार आहोत. जसं मी तुम्हाला सांगितलं, कोणी लिहितं, कोणी ॲक्टिंग करतं. सो आम्ही सगळे क्षेत्राशी रिलेटेड आहोत. त्यामुळे तुमच्या कविता, तुमचे लिखाण, तुमचे प्रवचन हे आम्हाला कायम प्रेरणा देत राहील आणि तुम्ही सुद्धा असंच काम करत राहा. जेणेकरून माझ्यासारख्या कित्येक तरुणांना ते फायद्याचं ठरणार आहे. त्यामुळे सर सो मच अगेन पुन्हा एकदा आल्याबद्दल. आय होप तुम्ही एन्जॉय केलं अगदी, अगदी, अगदी. खरं तर खूप दिवसांपासून आपण हो, संपर्कात हो, होतो. हो. मी काय फार मोठा लेखक, फार मोठा वक्ता कोणी नाहीये. पण मला जे वाटतं ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतो. आणि हे श्रोते मायबाप आपल्यावरती जे प्रेम करतात, हं. त्यातनं ही प्रेरणा मिळत जाते. तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून काही नवीन विषयांवरती बोलता हो, आलं. हो. अनपेक्षित काही प्रश्नांना तुम्ही छान थोडंसं मागे जाता आलं. काही जुन्या आठवणींना उजाळा देता आला. मी तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. सर. सो मच. सर सो मच सर पुन्हा एकदा तुम्ही थँक यू, आल्याबद्दल. थँक यू व्हेरी मनापासून मच. आभार. आमच्या टीमतर्फे एक छोटंसं गिफ्ट तुमच्यासाठी. येस.